केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 29 क्रमांकाचा चैतन्याचे 4 प्रकार। विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 29 क्रमांकाचा चैतन्याचे 4 प्रकार ग्रंथकार आपल्या समोर सांगत आहेत। तर आपण बघत आहोत शिष्य तत्वदृष्टी जो दोघाही बंधूचं प्रतिनिधित्व करत आहे त्याला गुरुदेव म्हणतात, बाबा रे, एखाद्याचा शत्रू त्याला जर कोणी मंत्राने दाखवला तर त्याच्या नाशाची तो इच्छा करत नाही, कारण त्याला तो मिथ्या जाणतो। तसा अविद्या माया यांनी दाखवलेलं ही व्यष्टी समष्टी जगत हे मिथ्या असल्यामुळे त्याच्या नाशीची तुला इच्छा होऊ नये। तर शिष्य म्हणू लागला, स्वप्न मिथ्या हे कोणाला माहिती नाही, पण त्याच्या निवृत्तीचा लोक क्रियात्मक उपाय करतात। तसं जगत जरी मिथ्या असलं तरी त्याच्या निवृत्तीचा उपाय व्हावा असं मला वाटतं। यात माझी काय चूक आहे? कारण मिथ्या जरी असलं तर ते प्रतितील येतं तोपर्यंत दुःख देतं। तर गुरुदेव म्हटले, जी उपाय लोक करतात आणि त्याचा अनुवाद तू केला तर ते सगळे उपाय बऱ्याच वेळेला अपायच ठरतात। आणि येथे एक नवलाव जो की जे तरुण पावतो तो आपाव होय त्या एक असा प्रकार होतो। पण मी असा रामबाण उपाय तुला सांगतो की स्वप्न तुला कधी प्रतितीलाच येणार नाही आणि त्याचे दुष्परिणामही कुठले नाही त्या उपायाचे। असा कोणता? तर झोपूच नको, म्हणजे स्वप्न पडणार नाही। मग हे कशा करतात? तसं आज्ञारूपी निद्रेमध्ये कधी जाऊच नको, म्हणजे जगत सत्यत्वरूपी स्वप्न पडणार नाही आणि मग तुला दुःख होणार नाही। म्हणजे काय करू? म्हटले विचाररूपी जागृती नित्य ठेवू। म्हणजेच नेमकं काय? म्हटले अहम ब्रह्मास्मी असा निश्चय कर। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ। पण तो शिष्य म्हणू लागला, गुरुदेव तसा माझा निश्चय होत नाही हो। गुरुदेवाने विचारलं, का होत नाही? त्यांनी सांगितलं की असं आहे, श्रुती युक्ती आणि अनुभूतीने जीव ब्रह्मामध्ये मला काय प्रतीतीला येतो? भेद प्रतीतीला येतो। कसा येतो? त्याने अनुभूती सांगताना सांगितलं, मी पाप पुण्याचा करता, सुख दुःखाचा भोगता, जन्म मरणादी धर्मवान, संसार निवृत्तीची इच्छा, या गोष्टी माझ्या ठिकाणी आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी यापैकी काहीच नाही। म्हणजे लक्षण साम्य ते एकत्व सिद्धी, तर लक्षण साम्य नाही। आता तुम्ही मागे बोललात ते मी काही विसरलो नाही। काय तुम्ही बोललात? तुझ्या ठिकाणी भासतात मात्र वस्तुस्थितीने नाही, हे मी विसरलो नाही, पण माझ्या ठिकाणी भासतात तरी ना, ब्रह्माच्या ठिकाणी भासत देखील नाही। ही अनुभूतीने भेद प्रतीतील येतो। आता तुम्ही श्रवत आस्तिक आहात, तुम्हाला श्रुतीचा पुरावा पाहिजे, देतो ना। द्वास पूर्णा संयोजा सकाळम समानम वृक्ष परिश्वजाते, या श्रुतीमध्ये वेदाने बुद्धिरूपी वृक्षाचं एक रूपक केलं आणि त्याच्यावर जीवात्मा परमात्मा हे 2 पक्षी सांगितले। त्यातला जीवात्मा रूपी पक्षी कर्ता भोक्ता प्रकाश्य आहे आणि परमात्मा अकर्ता अभोक्ता प्रकाशक आहे। म्हणजे श्रुतीने देखील काय प्रतिपादन केला? भेद प्रतिपादन केला। बरं चला, काही तार्किक आस्तिक असेल त्यांना युक्ती जर द्यायची म्हटलं तर तेही मी देतो। जीवात्म्याचा अंतर्भाव परमात्म्यात केला तर कर्म करता किंवा उपासक राहत नाही, आणि परमात्म्याचा अंतर्भाव जीवात्म्यात केला तर उपास्य दैवत किंवा कर्म फलदाता राहत नाही। आणि या दोन्हीपैकी एक जर राहिला नाही तरी श्रुती प्रतिपादित 96,000 श्रुतीला व्यर्थत्व आल्याशिवाय राहत नाही, आणि श्रुतीच्या विरुद्ध बोलणे नास्तिकाचं काम आहे। मग या युक्तीने सुद्धा जीव ब्रह्मामध्ये भेद सिद्ध होतो। गुरुदेवाने सांगितलं, म्हणजे गुरुदेव त्याचं उत्तर देण्यापूर्वीच, खादम न गच्छे गतम न सोचे द्वाभ्याम तृतीयो न भवामी भोज किम कारणम भोज भवामी मूर्ख। मूर्खाची जी 3 लक्षणं आपण पाहिली, तसा वेडेपणा पूर्वमीमांसाकडनं घडला। पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा याच्यातला भेद काय तोही सविस्तर आपण काल परवा बघितला। त्यात पूर्वमीमांसक म्हणतो की कर्मच फळ देत असताना ईश्वर बीच में चांद भाई मानण्याची आवश्यकता नाही। आगा कर्मे जै वरावे तैती सुखदुःखी फळा यावे तयाती भोगावा यावे देहा एका। पूर्वमीमांसकाला आपण नास्तिक नाही म्हणू शकत, कारण नास्तिको वेद निंदका म्हटलेला आहे, ईश्वर निंदका नाही। म्हणून पूर्वमीमांसक ईश्वरा असिद्धी असं त्यांचं सूत्र आहे। ईश्वर ते मानत नाही, अर्थात मंत्ररूप ईश्वर ते मानतात, मूर्तिरूप ईश्वर मानत नाही। आणि ईश्वराचा सकारण अंगीकार उत्तर मीमांसेमध्ये आहे। पण मग तो पूर्वमीमांसक ईश्वर मानायला तयार नाही, त्यावेळेला शिष्याने त्याचं उत्तर देताना ईश्वर मानलाच पाहिजे हे सांगताना सांगितलं, कर्म जर फळ देतं तर कर्म जड आहे।
जड त्याला म्हणतात ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, आणण्याचं ज्ञान नाही. मग जड असणारं कर्म स्वतःचं फळ द्यायला समर्थ कसं ठरेल? ही श्रुती. युक्तीने म्हणाला मग कर्माने जर फळ भेटतं, कर्मच देतं, तर कर्म ज्या क्षणी घडलं त्या क्षणी फळ भेटायला पाहिजे. ती तर देह पाहतानंतर प्राप्त होतं, किंवा अनेक देहानंतर प्राप्त होतं, किंवा उत्तर वयात प्राप्त होतं, म्हणजे तात्काळ फळ प्राप्त होत नाही. ही युक्ती. आणि अनुभूतीने म्हणाल तर व्यवहारामध्ये एखाद्या चोराने चोरी केल्याच्या नंतर त्याला शिक्षा देणारा चेतन न्यायाधीश मानावा लागतो. तसं जीवाने कर्म केल्याच्या नंतर त्याला शिक्षा किंवा बक्षीस स्वरूपामध्ये फळ देणारा चेतन न्यायाधीश म्हणून ईश्वराचा अंगीकार करावाच लागतो. म्हणून ईश्वर तुम्ही मानत नाही पूर्वमीमांसक, या बाबतीत तुमचं मत असंगत आहे, श्रुतियुक्ती अनुभूतीच्या विरुद्ध आहे. पूर्वमीमांसक शांत झाले, पुन्हा आपली शंका त्याने गुरुसमोर ठेवली. आता या बाबतीत ईश्वराच्या बाबतीत पूर्वमीमांसकाचं मत भलेही बरोबर नसेल गुरुदेव, पण जीव शिवाचं ऐक्य होत नाही, उलट भेदनिश्चयच श्रुतियुक्ती अनुभूतीने होतो. याचे उत्तर काय आहे? तर गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे तू जी शंका केली ही शंका कशी आहे? सप्रमाणिक आहे आणि संयुक्तिक आहे. सप्रमाणिक म्हणजे द्वा सुपर्णा संयुजा सकायम हे सप्रमाण आहे, आणि युक्ती म्हणजे जीवात्म्याचा परमात्म्यात व परमात्म्याचा जीवात्म्यात अंतर्भाव केला तर शहाण्णव हजार श्रुतीला व्यर्थत्व येतं, ही युक्ती आहे. पण हे सप्रमाणिक आणि संयुक्तिक आहे असं वाटतं. कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्यावरून ही शंका दृढ देखील होते. आता याचं समाधान काय असं वाटलं तरीही हे शंकेचं मूळ कारण काय आहे? तर दोन शब्द एकार्थवाची मानल्यामुळे. कोणते ते? ब्रह्म आणि ईश्वर. मग ब्रह्म आणि ईश्वर एक ना एका तत्वात आहे ना, पण औपाधिक भेद स्वीकारावा लागतो. त्याकरता व्यवहारातली दोन उदाहरणं आपण काल पाहिली. ब्रह्मचारी आणि गृहस्थी हे दोन व्यक्ती, पुरुषत्व किंवा मनुष्यत्व या अवच्छेदकाने ते एकच आहे, पण सोपाधिक निरुपाधिक हा भेद त्यांच्यामध्ये स्वीकारावा लागतो. आणि स्त्री पाहिलं तर मग कुमारिका आणि सौभाग्यवती यांच्यामध्ये स्त्रीत्व किंवा मनुष्यत्व अवच्छेदकाने पाहिलं तर ते एक जरी असल्या तरी एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे हा भेद त्यांच्यामध्ये आपल्याला स्वीकारावा लागतो. तसं ब्रह्म आणि ईश्वर तत्वाचा जरी एक असलं तर निरुपाधिक आहे, निरपेक्षिक व्यापक आहे, ते माझे कोण आहे? ब्रह्मतत्व आहे. आणि सोपाधिक आहे, सापेक्षिक व्यापकता त्याची स्वीकारावी लागते, निकृष्ट त्यामुळे जगन्य ते झालं ते ईश्वर आहे, म्हणून त्यांच्यामध्ये उपाधिका भेद स्वीकारावा लागतो. मग आता या शंकेचं समाधान काय? म्हणले काही नाही, एका चैतन्याचे चार प्रकार तुला करून सांगतो, म्हणजे तुला हे स्वरूपाने भेद लक्षात आले, काही शंका तुझी राहणार नाही. तो म्हटलं गुरुदेव एका चैतन्याचे चार भेद करायची गरज काय? म्हणले बाळका जाई जीव विजे तई एक घास विसा ठाई कीजे. आपण जो भोला मोठा घास घेतो तोच लेकराला खाऊ नाही घालता येणार, त्याला एकाचे 20 करून खाऊ घालावे लागणार. तसा अधिकार तैसा करू उपदेश साय वजे त्यास तिची देऊ. म्हणून तुझा अधिकार परत्वे एकच चैतन्य आम्हाला सांगायचं, पण तुला कळण्याकरता एका चैतन्याचे आम्ही चार प्रकार करून सांगतो. कोणते? म्हणले ते कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. म्हणले मग सांगा ना. नाही म्हटले, अगोदर दृष्टांत आणि मग दाष्टांत. म्हणले का? कारण एका चैतन्याचे स्वरूप आणि भेद कळणं तसं कठीण असल्यामुळे एका आकाशाचे चार स्वरूपाने भेद कळाले, म्हणजे एका चैतन्याचे चार स्वरूपाने भेद कळण्याकरता तुला सुलभ जाईल, म्हणून एका आकाशाचे आम्ही चार प्रकार करून दाखवतो. म्हणले ते तरी दाखवा. मग गुरुदेवाने सांगितलं घटाकाश, जलाकाश, मेघकाश आणि महाकाश. घट म्हणजे काय? व्यवहारात त्याला मडकं किंवा तांब्या असं म्हणतात, आणि त्या मडकं तांब्या त्याला संस्कृत भाषेत घट म्हणतात, आणि घट अवच्छिन्न असणारी जी पोकळी आहे, अवकाश आहे, त्याला घटाकाश असं म्हणतात. हे घटाकाशाचं लक्षण. मग जलाकाश काय? म्हणजे ते घट आणि घटाच्या आश्रयाने असणारं जल, आणि त्या जलामध्ये अरूप आकाशाचं रूपवान नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात जलाकाश. अहो म्हणले पण ते अरूप आकाशाचं प्रतिबिंब कसं म्हणता तुम्ही? पूर्वपक्षाने शंका घेईल. तर अभिप्रेतीपर्यायाने त्याला बोलले की रूपवानाचंच प्रतिबिंब होतं असं नाही, अरूपाचं सुद्धा प्रतिबिंब होतं. वास्तविक पाहता शब्दाला कोणतं रूप आहे, पण रूपरहित शब्दाचं रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनिरूप प्रतिबिंब जसं होतं तसं रूपरहित असणाऱ्या या आकाशाचं देखील प्रतिबिंब घटामध्ये मानलं पाहिजे. नाही मानलं तर म्हणजे मग गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जी विस्तीर्णता आणि जी खाली गंभीरता प्रतितील येते, आणि वरच्या नक्षत्राधिकामध्ये त्याचप्रमाणे खालच्या जलामध्ये जे अंतरप्रतीतील येतं ते कोणाचं मानलं पाहिजे? अरूप आकाशाचंच ते प्रतिबिंब मानलं पाहिजे. मग जलाकाश काय? तर घटस्थित असणारं जल आणि जलामध्ये आकाशाधिकाचं प्रतिबिंब, याला म्हणतात जलाकाश. नंतर म्हटले मेघाकाश म्हणजे काय? त्याच्यात तीनच गोष्टी आहेत. व्यापक असणारा आकाश, त्याच्या आश्रयाने असणारं सजल मेघ, आणि त्या मेघामध्ये पुन्हा अरूप आकाशासहित रूपवान नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात मेघाकाश. पूर्वपक्षाने शंका घेतली, मेघस्थित तुम्हाला जलही दिसलं नाही आणि त्याच्यातलं प्रतिबिंबही दिसलं नाही, मग आहे कशावरून? म्हणले ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत नसेल त्या ठिकाणी आमच्याकडे दुसरं प्रमाण आहे, अनुमान प्रमाण.
आणि अनुमान प्रमाणातलं प्रसिद्ध अनुमान आहे यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. मग काय अनुमान करता येते म्हणजे इथे प्रतिज्ञ वाक्य आहे, मेघे जलम असती. मेघामध्ये काय आहे? जल आहे. पक्ष कोण आहे? मेघ. जलम असती हे साध्य आहे, पण दिसलं म्हणले नाही. पण असती कशावरून? प्रत्यक्ष योग्य हेतुत्वात. कोणता हेतू आहे म्हणले? वृष्टीत्वात आहे ना. त्यावरून काय पडला? मेघातून पाणी येतं ना, मग आडात नसेल तर कोऱ्यात कुठून दिसेल? कारणात असेल तर कार्यात दिसेल. वृष्टी हे कार्य आहे आणि कारणरूप मेघात जर जल नसलं तर वृष्टीत जल आपल्याला दिसलं नसतं, म्हणून जल आहे. बरं, जल सिद्ध झालं, ठीक आहे. प्रतिबिंब कशावरून आहे म्हणले? यत्र यत्र जलत्वम तत्र तत्र प्रतिबिंबत्वम. यथा जलाकाश. ज्या घटातल्या जलामध्ये काय आहे? जल आहे. घटामध्ये जल आहे म्हणून तिथे जसं प्रतिबिंब आहे, तसं मेघामध्ये सुद्धा जल आहे म्हणून तिथेही प्रतिबिंब आहे. बरं, जल नसेल तर प्रतिबिंब नसतं असं कसं म्हणले? आता रिक्त घटा, रिकामा घट आहे, तिथे काय नाही? जल नाही. जल नाही म्हणून प्रतिबिंब नाही. आणि मग जलाकाशात जल आहे म्हणून प्रतिबिंब आहे, तसं मेघाकाशात जल आहे म्हणून तिथे प्रतिबिंब आहे. जल आहे वृष्टीत्वात आणि प्रतिबिंब आहे जलाकाशत्वात. असे दोन हेती देऊन मेघामध्ये जे अप्रत्यक्ष जल आणि प्रतिबिंब दोघांची काय केली? सिद्धी केली. आणि मग मेघाकाश सांगितलं. व्यापक असणारा आकाश, त्याच्या आश्रयाने असणारे सजल मेघ, आणि त्या सजल मेघामध्ये रूपवान नक्षत्राधिकासह अरूप आकाशाचं प्रतिबिंब, त्याला म्हणतात जलाकाश. बरं, तिसरं गुरुदेव म्हटले महाकाश, जे सगळ्या पदार्थाच्या आत बाहेर व्याप्त आहे. भिंतीत खेळात जातो म्हणून तिथे अवकाश मोकळे आहे. काष्टात जातो म्हणून तिथे आहे. आणि पहार असेल, घनीभूत एखादं लोखंड असेल, सळई असेल, ती जर एका बाजूला तापवली तर दुसऱ्या बाजूला उष्णता येते. ती आतल्या पोकळीच्या द्वाराच येते, जरी आपल्याला ती जाणत नसली तर. कार्यनिमी आहे ना, ज्या अर्थी येण्याकरता जागा लागते आणि तिकडल्या टोकातली उष्णता या टोकाला येते, म्हणजे ती येण्याकरता काहीतरी मध्ये अवकाश आहेच आहे, त्याच्याशिवाय येणार नाही. म्हणून तिथे जे मग सगळ्या पदार्थाच्या आत बाहेर जे व्याप्त असतं त्याला म्हटलं जातं महाकाश. आणि ज्या वेळेला व्यापकतेचा दृष्टांत वेदांत वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये, श्रुती स्मृती पुराणामध्ये दिला जातो, तो कोणाचा दिला जातो? या आकाशाचा दिला जातो, म्हणजेच महाकाशाचा दिला जातो, आकाशाचा दिला जातो. कारण आगा आकाशकीय नाही. मग त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठात सुद्धा जनसामान्याला कळून समजून सांगण्याकरता सांगितलं. ज्ञानदेव पुषेनी उडतीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. अभंगगाथेत सांगितलं, नाही अभंगगाथेत म्हणजे ज्ञानोबरायाच्या अभंगगाथेत सांगितलं की सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, आगा घटू जे वे फुटे ते तिच्या आकाश लागे नीट वाटे, वाटा लागे तरी भेटे एरवी काय चुके. आक्षेपार्थाने विचारतात. म्हणजे उदाहरणं ते आकाशाचं ज्ञानोबराय देतात व्यापकते करता. तसंच व्यापकते करता उदाहरण कोणाचं देतात? आपला तुकोबराय देतात. मग अनुरेणूया तोकडा तो का आकाशा एवढा. म्हणजे सगळ्या संतांनी किंवा सभूमी विश्वत्वत्वा अतिष्ठ दशांगुलम खम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. खम ब्रह्म म्हणजे खम म्हणजे आकाश. श्रुतीमध्ये सुद्धा कशाचं उदाहरण दिलेलं आहे? या आकाशाचं उदाहरण दिलं जातं व्यापकते करता. असे एका आकाशाचे किती प्रकार करून दाखवले? 4 प्रकार करून दाखवले. आणि आता हे दृष्टांत ज्याच्याकरता सांगितले तो आज सनातन हिंदू धर्माचा नूतन वर्षाचा आरंभ आहे. आणि हे नूतन वर्षाच्या आरंभाच्या काळामध्ये दृष्टांत ज्याच्याकरता पाहिला तो सिद्धांत आज आपल्याला ग्रंथकार सांगतायत. आणि हा खरा आपल्या जीवनातला पाडवा आहे. आणि ही खरी ज्ञानाची गुढी आपल्या जीवनामध्ये उभारली जाणार आहे की नाही. कारण जसं काय झाले रामराज्य काय उन्हे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हशी, राम वेळवेळ आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता गे बाह्ये, स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा, नामाच्या गजरे भई सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे कुंटले. प्रभू रामचंद्र राजगादीवर बसले, ते विजयाचं प्रतीक म्हणून ते गुढे उभारलेले आहेत. नंतर भगवान श्रीकृष्णांनी ज्यावेळेला त्या जरासंधावर दिकावर विजय मिळाला, त्याही वेळेला गुढी मथुरेमध्ये उभारल्या गेल्या, द्वारका स्थापन केली, तिथेही गुढ्या उभारल्या गेल्या. किंवा गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी, कृष्ण जन्माच्या वेळेला गुढ्या उभारल्या गेल्या. म्हणजे विजयाचं एक प्रकारचं प्रतीक आहे. तसं आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार घालून ज्ञानरूपी प्रकाश संपादन करून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती अशी मुक्तिरूपी गुढी आपल्या जीवनामध्ये उभारण्याकरता आपल्याला एका चैतन्याचं आत्मत्वाने प्रत्यक्ष होणं गरजेचं आहे. आणि ते एका चैतन्याचं आत्मत्वाने प्रत्यक्ष होण्याकरता आपल्याला इथे या ठिकाणी एकाच आकाशाचे 4 प्रकार दृष्टांतात करून दाखवतात. आणि मग जरी त्याचे 4 प्रकार झाले तर मूळचं आकाश काय एकच आहे. तसं इथे चैतन्याचे जरी 4 प्रकार प्रतीतीला आले तर मूळचं चैतन्य एकच आहे.
पण मग जरी ते एकच असलं तरी त्यांच्यामध्ये औपाधिक काय आहे, भेदही आहे. म्हणून औपाधिक भेद आहे ते भेद पाहला पाहिजे आणि उपहितात अभेद जाणला पाहिजे. भेद पाहायचा आणि अभेद जाणायचा. म्हणून आहे देव आईशी वदवावी वाणी, नाही आयसा म्हणे अनुभवावा. तुकोबराय म्हणतात ना, जसं भेद आहे असं उपाधी रूपाने बोलायचं, पण तत्वता नाही हे आपण जाणायचं. मग ते जाणण्याकरताच एका आकाशाचे जे 4 प्रकार करून पाहिलेत, तो सिद्धांतामध्ये आता एका चैतन्याचे 4 प्रकार कसे होते ते आपल्याला ग्रंथकार सांगतात. तर पहिलं पाहिलं आपण आकाश कोणतं, घटाकाश आहे ना, दुसरं जलाकाश, तिसरं मेघाकाश आणि चौथं महाकाश. जोड्या जुळवा आहे ना. मग जर मी म्हटलं मेघाकाश तर तुम्ही कोणतं चैतन्य म्हणणार, ईश्वर चैतन्य आहे ना. कोणतं चैतन्य म्हटलं पाहिजे, ईश्वर चैतन्य. आणि जर इकडे मी म्हटलो घटाकाश तर तुम्ही कोणतं चैतन्य म्हणणार, कुटस्थ चैतन्य. आणि जर म्हटलं जीव चैतन्य तर जलाकाश, आणि ब्रह्मचैतन्य म्हटलं तर महाकाश. आणि महाकाशाच्या जागेवर कोणतं चैतन्य घ्यावं लागेल, ब्रह्मचैतन्य. ठीक ना. तर त्यातलं पहिला घटाकाश म्हणजे काय पाहिलं होतं आपण, घट म्हणजे घटाकाश म्हणजे काय पाहिला होता, तर घट अवचिन्न असणारी पोकळी, त्याला काय म्हणतात घटाकाश. तसं त्या घटाकाशाच्या ठिकाणी घ्यायचं आपल्याला इकडं कुटस्थ चैतन्य. तर कुटस्थ चैतन्य म्हणजे काय, तर त्याची व्याख्या करतात. कुटस्थ चैतन्य म्हणजे पहिले भाव पाहू नंतर पंक्ती पाहू. तर कुटस्थ चैतन्य आपल्याला समजून घ्यायचं. कुटस्थ चैतन्याची व्याख्या करताना ते म्हणतात 2 विकल्पाने पद ठेवले, 1 बुद्धी आणि 2 वेष्टी अज्ञान. काय काय, बुद्धी आणि वेष्टी अज्ञान. बुद्धीचं किंवा वेष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य त्याचं नाव आहे कुटस्थ चैतन्य. म्हणजे 2 पद का ठेवले, बुद्धीच ठेवावं किंवा वेष्टी अज्ञान ठेवावं, असे विकल्पाने 2 पद ठेवण्याचं कारण काय. तर त्यांनी त्याचं उत्तर दिले आहे की काही ग्रंथकार जीवाचं विशेषण काय मानतात, बुद्धी मानतात, आणि काही ग्रंथकार जीवाचं विशेषण वेष्टी अज्ञान मानतात. मग आता भिन्न भिन्न विवक्षेने दोघांचे म्हणणं बरोबरच आहे. भिन्न भिन्न विवक्षा जर पाहिली तर दोघांचे म्हणणं काय आहे, बरोबर आहे. आणि दोन्ही ग्रंथकार आमचीच आहे ना. ज्ञानोबराच्या पालखीसोबत पंढरपूरला जावं का तुकोबराच्या पालखीसोबत पंढरपूरला जावं, बोला बघू. आहे ना, दोन्ही सोबत तरी एकदा चालू शकत नाही. मग असं करावं, जाताना एका पालखी जावं, येताना एका पालखीत यावं, किंवा 1 वर्ष एका पालखी जावं, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पालखीत जावं, किंवा कायम कुठल्या तरी पालखीत गेलं तर काही बिघडत नाही, पंढरपूरला यावं, हे महत्वाचं आहे. पण सुखालागी जरी करशी तर मग तरी तर पंढरीशी जाय एक वेळ, बघतो अवघाचे सुखरूप होसीन, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. तो म्हणला नाही, पण आपला निर्णय झाला नाही, कोणत्या पालखीत जायचं म्हणून आपण गेलो नाही. मूर्ख आहे ना. अरे निर्णय काय करायचा, कुठल्या तरी पालखीत जाणं गरजेचं आहे. गेलंच नाही आणि पंढरपूरला म्हणायला लागला की मी सुखरूप झालो नाही कारण मला कुठल्या पालखीत जायचा हा निर्णय झाला नाही, वेळा ठरेल की नाही. मग सुज्ञ कोण ठरेल, कुठल्या तरी पालखीत जाणारा. तसं या ठिकाणी जीवाचं विशेषण काय घ्यावं, बुद्धी घ्यावं किंवा वेष्टी अज्ञान घ्यावं. नाही म्हटलं आपला निर्णयच नाही झाला त्यामुळे मी कुटस्थ चैतन्य जाणून घेतलं नाही, वेळा ठरेल ना तो. कुटस्थ चैतन्य जाणून घेण्याकरता कुठलीही प्रक्रिया घे, बुद्धी अधिष्ठान घे किंवा वेष्टी अज्ञान अधिष्ठान घे. नाही पण त्यातले त्यात कोणतं घेणं, मग त्यातले त्यात म्हणेल तर वेष्टी अज्ञान घेणं चांगलं. म्हणले का, कारण तिथे जीवत्वाचं बीज आहे. आणि मग बुद्धी घेणं वाईट आहे का, ते वाईट नाही, कारण तिथे संसार धर्माची प्रतीती आहे. संसार धर्माच्या प्रतीतीची संगती लागायची म्हणलं तर कोण घेणं गरजेचं आहे, बुद्धी. जीवाचं विशेषण कोण घेतलं पाहिजे, बुद्धी. आणि जीवत्वाचं बीज पाहायचं म्हणलं तर कोणतं का घेणं चांगलं आहे, वेष्टी अज्ञान घेणं चांगलं आहे. बरं जाऊ द्या. जो मुलगा कुमार आहे, बालवयात आहे ना, जर कुमार असेल तोच तारुण्यात आपलं, तोच जरा मोठा झाल्याच्या नंतर तरुण म्हणतात. आणि जो आज ज्याला तरुण म्हणतात त्यालाच बालपणी कुमार म्हणत होते. मग कुमार आणि तरुण 2 आहे का, नाही. तत्वता ते काय एकच आहे. जी विवाहाच्या पूर्वी कुमारिका, विवाह झाल्याच्या नंतर सौभाग्यवती, विवाहाच्या पूर्वी ब्रह्मचारी, विवाह झाल्याच्या नंतर ग्रस्ती. मग मनुष्य बदलले काय, मनुष्य एकच आहे, पण भिन्न भिन्न नाव आले की नाही. मग तसंच या ठिकाणी आहे. ज्या वेळेला व्यष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेलाच म्हणतात, बरोबर आहे, तुमच्या तोंडात शब्द आला बुद्धी. व्यष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेलाच काय म्हणतात, बुद्धी. आणि बुद्धीच्या अव्यक्त अवस्थेला म्हणतात व्यष्टी अज्ञान. म्हणजे एक कार्य अवस्था आहे आणि एक कारण अवस्था आहे. त्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही, पण दोन्ही घेणं बरोबरच आहे. कारण जीव म्हणलं तर आपण बऱ्याच वेळेला बोललो, जीव किती अवस्थेत आहे, 3 अवस्थेत आहे. किती शरीरात आहे, 3 शरीरात आहे. 3 अवस्था कोणत्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था, 3 शरीर, स्थूल, सूक्ष्म, कारण. आणि मग त्याच्या अभिमानी विश्व, तेजस, प्राज्ञ, बरोबर ना. मग विश्व म्हणलं म्हणजे स्थूल शरीर, जागृती अवस्था तो विश्व, सूक्ष्म शरीर, स्वप्न अवस्था तो तेजस, कारण शरीर, सुषुप्ती अवस्था तो प्राज्ञ. मग असा जीव किती अवस्थेत, 3 अवस्थेत आहे.
मग जर बुद्धी म्हणलं तर बुद्धी कोणत्या दोन अवस्थेत व्यक्त आहे? जागृती आणि स्वप्न. मग बुद्धी म्हणलं तर दोन अवस्था आल्या, जागृती स्वप्न. बुद्धी म्हणलं तर दोन शरीर आले स्थूल सूक्ष्म. आणि बुद्धी म्हणलं तर दोन अभिमानी आले, विश्व तेजस आहे ना. आणि वेष्टी अज्ञान म्हणलं तर तिसरी अवस्था आली, सुषुप्ती. तिसरं शरीर आलं, कारण शरीर. आणि तिसरा अभिमान आला, प्राज्ञ. म्हणून म्हणजे जर आपण सुषुप्ती अवस्था, कारण शरीर, प्राज्ञ घेतला तर कोणतं विशेषण घेणं चांगलं? वेष्टी अज्ञान. आणि जर स्थूल सूक्ष्म शरीर, जागृती स्वप्न अवस्था आणि विश्व तेजस अभिमानी हे घेतलं तर कोणत्या विशेषण घेणं चांगलं? बुद्धी. त्यामुळे कोणतं बिघडेल का काही? बरं, जीव तीन अवस्थेत नाही का? जीव तीन शरीरात नाही का? आहे. तीन जीव तीन अभिमानात नाही का? आहे. म्हणून दोन्ही घेणं काय आहे? योग्यच आहे. उलट पक्षी बुद्धी जर घेतलं तर बंध मोक्षाची व्यवस्था चर्चा करता येईल. आणि वेष्टी अज्ञान म्हणलं तर त्या ठिकाणी असणारं साक्षी स्वरूप जाणता येईल. म्हणून दोन्ही गरजेचंच आहे. त्यामुळे जीवाचं विशेषण काय घ्यावं? बुद्धी घ्यावं का वेष्टी अज्ञान घ्यावं का दोन्ही विकल्पाने चांगलंच आहे? दोन्ही. पण त्यातले त्यात सुलभ काय? तर वेष्टी अज्ञान घेणं चांगलं का? कारण बीज वागवायला सोपं का वृक्ष वागवायला सोपा आहे ना? बीज वागवायला सोपं. बीजामध्ये कोण दडलेलं असतं? वृक्ष दडलेलाच असतो. आणि वृक्षामध्ये बीज नसतं का? ते बीज जन्माला येऊ द्यावं लागतं, मग ते दिसतं, तोपर्यंत दिसत नाही. त्याच्यामुळे वेष्टी अज्ञान घेणं तर काय आहे? चांगलं आहे. पण बुद्धी घेणं, पण वेष्टी अज्ञानच एखादा धरून बसलं, बुद्धी जर नाही घेतलं तर बंध मोक्षाचा विचार करता येईल का? संसार धर्माची प्रतीती येईल का? प्रतीतीची संगती लागता येईल का? त्याच्याकरता बुद्धी घेणं सुद्धा काय आहे? गरजेचंच आहे. म्हणून वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी याचं अधिष्ठान चैतन्य त्यास म्हणतात कूटस्थ चैतन्य. आणि हे दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? घटाकाशाच्या ठिकाणी. आता एवढ्याचा भाव आपल्या लक्षात आला. तर पंक्ती वाचतो बघा. कूटस्थ चैतन्याचे लक्षण. बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य त्यास काय म्हणतात? कूटस्थ चैतन्य. अधिष्ठान कशाला म्हणतात मग? अधिष्ठान कशाला म्हणतात? ज्यावर काय बरं अधिष्ठान कशात म्हणतात? ज्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास काय म्हणतात? अधिष्ठान आहे ना. खोटा कल्पित पदार्थ भासतो त्यास काय म्हणतात? अधिष्ठान. मग एवढे ठप्प नाही व्हायचं ना. अधिष्ठान कशाला म्हणतात? तर ज्यावर खोटा पदार्थ भासतो त्यास काय म्हणतात? अधिष्ठान. मग इथे अधिष्ठान कोण? कूटस्थ चैतन्य. आणि त्यावर खोटे कोण भासतात? हे दोन. वा, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान आहे ना. मग बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान चैतन्य त्याचं नाव आहे कूटस्थ चैतन्य. विकल्पाने दोन पद घातले, कोण? बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान. मग इथे विशेषण कोण? विशिष्ट कोण? विशिष्ट कोण? विशेषण बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान, विशेष चैतन्य आणि विशिष्ट कूटस्थ चैतन्य. विशिष्ट काय होईल मग? कूटस्थ चैतन्य. ठीक ना. मग कूटस्थ चैतन्याचे लक्षण बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाचे अधिष्ठान जे चैतन्य ते कूटस्थ चैतन्य. काय म्हणतात बघा. कूटस्थाच्या लक्षणात बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अशी दोन पदे कशी घातलेली आहे? विकल्पाने घातलेली आहेत. याचे कारण असे आहे की ती निष्कारण घातलेले नाही. त्याच्या पाठीमागे काय आहे? कारण आहे. काय कारण आहे? तर वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार, म्हणजे वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे अनेक ग्रंथकार आहे. आणि ते सगळीच जण कशाचं लक्षण करतात? कूटस्थ चैतन्याचं लक्षण करतात. मग वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण कोण मानतात? बुद्धी मानतात. आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण वेष्टी अज्ञान मानतात. भिन्न भिन्न दृष्टीने दोघांचे म्हणणे खरे आहे. भिन्न भिन्न दृष्टी म्हणजे त्याचेच आपण अनेक विकल्प पाहिले. भिन्न भिन्न दृष्टी. चला मी विकल्प ठेवतो. कार्य आणि कारण. बुद्धी. कार्य म्हणलं की बुद्धी, कारण म्हणलं की वेष्टी अज्ञान. व्यक्त आणि अव्यक्त. व्यक्त म्हणलं तर बुद्धी आणि अव्यक्त म्हणलं तर वेष्टी अज्ञान. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती स्वप्न म्हणलं तर बुद्धी आणि सुषुप्ती म्हणलं तर वेष्टी अज्ञान आहे ना. त्याचप्रमाणे स्थूल सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल सूक्ष्म शरीर म्हणलं तर बुद्धी आणि कारण शरीर म्हणलं तर वेष्टी अज्ञान. त्याचप्रमाणे अभिमानी विश्व तेजस आणि प्राज्ञ. विश्व तेजस म्हणलं तर बुद्धी आणि प्राज्ञ म्हणलं तर वेष्टी अज्ञान आहे ना. बरं, जीवत्वाचं बीज म्हणलं तर बुद्धी, वेष्टी अज्ञान. जीवत्वाचं बीज म्हणलं की वेष्टी अज्ञान. आणि संसार धर्माची प्रतीती म्हणलं तर बुद्धी. संसार धर्माची प्रतीती ज्याच्यात म्हणलं का ते बुद्धी. मी पण गेलो होतो. संसार धर्माची प्रतीती म्हणलं का बुद्धी आणि जीवत्वाचं बीज म्हणलं का वेष्टी अज्ञान. ठीक ना. अशी त्याचे विकल्पने. मग भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोन्हीचं म्हणणं काय आहे? बरोबर आहे, योग्य आहे. भिन्न भिन्न दृष्टीने दोघाचे म्हणजे जे जीवाचं विशेषण बुद्धी मानतात त्यांचंही म्हणणं बरोबरच आहे. आणि जे जीवाचं विशेषण वेष्टी अज्ञान मानतात त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. संसार धर्माची प्रतीती आहे ना, बंध मोक्षाची व्यवस्था, कार्यरूप अवस्था, व्यक्त अवस्था,
स्थूल सूक्ष्म शरीर, जागृती स्वप्न अवस्था, त्याचा अभिमानी विश्व तेजस, हे सगळे विकल्प घेतले तर काय म्हणणं बरोबर? बुद्धी म्हणणं बरोबर. ठीक ना? काय म्हणणं बरोबर? बुद्धी म्हणणं बरोबर. आणि इकडे व्यष्टी अज्ञान हे जर घेतलं तर मग जीवत्वाचं बीज, अव्यक्त अवस्था, कारण शरीर, सुषुप्ती अवस्था, प्राज्ञ संज्ञक जीव आहे ना, अशा सगळे विकल्प घेतले तर व्यष्टी अज्ञान घेणं बरोबर. ठीक ना? मग भिन्न भिन्न दृष्टीने दोघाचे म्हणणे काय आहे? खरे आहे. दोघाचे म्हणजे जे जीवाचं विशेषण आपलं कुटस्थाचं विशेषण काय म्हणतात? बुद्धी म्हणतात, त्यांचंही म्हणणं खरं आहे. आणि व्यष्टी अज्ञान म्हणतात, त्यांचंही म्हणणं खरं आहे. हे बोलणं तुमचंही खरं आहे. सूक्ष्म विचाराने, पण त्याच्यात अजून म्हणतात काय? सूक्ष्म विचाराने व्यष्टी अज्ञान विशेषण मान्य काय आहे? चांगले आहे. कारण व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचे काय आहे? बीज आहे. आणि बुद्धीत जीवत्व काय आहे? स्पष्ट आहे. म्हणून जीवत्व व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचं बीज आहे आणि बुद्धीत जीवत्व स्पष्ट आहे. म्हणजे व्यष्टी अज्ञानात जीवत्वाचं बीज आहे, म्हणजे बुद्धीच्या बीजरूप अवस्थेला काय म्हणणार? व्यष्टी अज्ञान आहे ना. आणि बुद्धीत जर जीवत्व स्पष्ट असेल तर व्यष्टी अज्ञानाच्या स्पष्ट व्यक्त अवस्थेला काय म्हणणार? बुद्धी म्हणणार आहे ना. मग बुद्धीची बुद्धीलाच कारण स्थितीमध्ये काय म्हणतात? व्यष्टी अज्ञान. तर व्यष्टी अज्ञानालाच कार्यस्थितीमध्ये काय म्हणतात? बुद्धी म्हणतात. एवढाच काय तो त्यांच्यामध्ये फरक आहे. मग ज्यांचे मतात जीवाचे विशेषण फक्त काय आहे? बुद्धी आहे, त्यांच्या मतात लक्षण काय होईल? कुटस्थ चैतन्याचं. बुद्धीचं अधिष्ठान जे चैतन्य त्यास कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. आणि ज्यांच्या मतामध्ये जीवाचं विशेषण व्यष्टी अज्ञान आहे, त्यांच्या मतात काय होईल? व्यष्टी अज्ञानाचं जे अधिष्ठान चैतन्य त्यास कुटस्थ चैतन्य असे म्हणतात. आणि आमच्या मतामध्ये भिन्न भिन्न दृष्टीने पाहिलं तर दोन्ही बरोबर आहे. म्हणून आम्ही विकल्प टाकून गेला, कोणालाच राग नको, आणि ते बरोबरही दोघाचं आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, म्हणजे पाटील म्हणतात ते, वारकरी म्हणतात ते बरोबर आहे, आणि मी म्हणतो ते चुकीचं नाही. असं पाटलाला कोण बोलले होते? पांडुरंग. दृष्टांत आठवतो ना? आंबे किती दिलेत? तर पूजा त्या वारकरी बाबाने पांडुरंगाच्या चरणावर किती ठेवलेत? 3 आहे ना. आणि पांडुरंग परमात्मा पाटलाला म्हणतात, आम्हाला किती पावलेत? 2. म्हणले देवा, वारकरी सांगतात ठेवले 3 आणि तुम्ही म्हणता पावले 2. हा काय प्रकार? मग वारकरी लबाड का तुम्ही लबाड? म्हणले दोघंही नाही. म्हणले मग तुमचं बरोबर का वारकऱ्याचं बरोबर? म्हणले आपलं 100% बरोबर आहे, वारकऱ्याचं तीळ मात्र चुकीचं नाही. म्हणले देवा, हे कसं? सत्य जे येते, पण सत्य 4 नसते, सत्य तर एकच असते. तर देवाने सांगितलं, बाबा तू काय बोललास? ठेवले किती हा प्रश्न विचारला असता तर आम्ही सांगितलं असतं 3. तू काय विचारलं? पावले किती? मग पावले किती? 2. म्हणले कसं? म्हणले जे वारकऱ्याने खाल्ले तेच आम्हाला पावले, आणि ते जे तुमच्या चरणावर ठेवले ते पुजाऱ्याला पावले, आम्हाला कुठं पावले? असं परमात्मा बोलतात. म्हणून तिथं आहे की नाही, म्हणजे बरोबर असू शकतं की नाही असं. तसं या ठिकाणी कोणाचं बरोबर आहे? व्यष्टी अज्ञान मानतात त्यांचं बरोबर आहे का? जीवाचं विशेषण बुद्धी मानतात त्यांचं बरोबर आहे का? भिन्न भिन्न विवक्षेने दोघांचंही बरोबर आहे? दोघांचंही बरोबर आहे. आणि आम्ही दोघांचा विचार केला आता, व्यक्त अव्यक्त, कार्य कारण, हा सगळा प्रकार. तर आम्ही विकल्पाने दोन्ही पद ठेवलेत. व्यष्टी अज्ञानाचं किंवा बुद्धीचं जे अधिष्ठान चैतन्य असतं त्यास काय म्हणतात? कुटस्थ चैतन्य असं म्हणतात. असं आम्ही विकल्पाने दोन्ही पद ठेवलेत. म्हणून म्हणतात ज्यांच्या मतात जीवाचे विशेषण फक्त बुद्धी आहे, त्यांच्या मतात कुटस्थाच्या लक्षणात बुद्धी अधिष्ठान चैतन्य असे होईल, त्यास कुटस्थ चैतन्य. आणि ज्यांच्या मतात जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान आहे, त्यांच्या मतात कुटस्थाचे लक्षण काय होईल? व्यष्टी अज्ञानाचे अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे होईल. आणि त्या दोन्ही मताला काय राहू नये? विरोध राहू नये. अहो, काही जरी झालं तर ते अगदी त्याला काय म्हणतात, शिवसेना असेल किंवा भाजप BJP असेल, हे शेवटी दोन्ही आपल्याला सनातन धर्माला पोषकच आहे ना. त्यामुळे आपण कोणाचा पक्ष घेऊ? दोघाला हार घालू. या तुम्ही वारकरी संप्रदायात या, दोघांचंही स्वागत आहे. संस्थेचे विद्यार्थी व्हा, नाही तर संस्थेला मदत तरी करा, आहे ना. तशा पद्धतीने आपण जसं दोघांचंही आनंदाने कौतुकच करणार, तसं इथे काय करणार? जे दोघंही वेदांताची जी चर्चा आहे, वेदशांत वेदांत आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा जो विचार आहे, आत्म्याचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर दोन्हीपैकी एक प्रक्रिया आपल्याला स्वीकारावी लागेल. बरं, दोन्ही प्रक्रिया स्वीकारल्या तर अजून स्तुत्य. कारण दोन्ही प्रक्रियेने आपल्याला ज्या वेळेला बंध मोक्षाचा विचार करावा, सर्व धर्माच्या प्रतितीची संगती लावायची असेल तर आपल्याला कोणतं विशेषण स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही? बुद्धी विशेषण स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला जीवत्वाचं बीजाचा शोध घ्यायचा असेल, आहे ना, आणि अव्यक्त असणारं आत्मतत्व अधिष्ठान रूपाने जाणून घ्यायचं असेल तर व्यष्टी अज्ञान घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दोन्ही विशेषण ठेवणं कसं आहे? उचितच आहे. म्हणून बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचे जे अधिष्ठान चैतन्य त्यास काय म्हणतात? कुटस्थ चैतन्य असे लक्षण केलेले आहे. असं लक्षण केल्याच्या नंतर आता कोणतं चैतन्य आलं पुढं?
जीव चैतन्य. बघा मग कुटस्थ चैतन्यात दोनच गोष्टी आहे, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य, आणि ते दृष्टांतात सुद्धा दोनच आहे. घट आणि घट अस्तित्व असणारी पोकळी त्याला काय म्हणतात, घटाकाश आहे ना. म्हणजे दृष्टांत आणि दृष्टांताचं काय झालं, साम्य झालं, एक रूपता आहे. दुसरं आकाश, जीव जलाकाश. दुसरं आकाश म्हणलं तर कोणतं, दृष्टांतातलं जलाकाश. तिथे किती गोष्टी आहेत, 3. एक घट, त्याच्या आश्रयानं असणारं जल, आणि त्या जलामध्ये अरूप आकाशाचं रूपवान नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब, या तिघाला म्हणून म्हटले होते जलाकाश. बरोबर ना. मग तिघाला म्हणून जलाकाश म्हणले, तसं इकडे त्या जलाकाशाच्या ठिकाणी इकडे आहे जीव चैतन्य. मग जीव चैतन्यामध्ये सुद्धा गोष्टी किती आहेत, 3 आहे. कोणकोणत्या, तो एकदा आशय बघा. कोणकोणत्या म्हणाल तर एक कुटस्थ चैतन्य, आता जे पाहिलं कोणाचं अधिष्ठान आहे ना, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, तेच तिथेच बघायचं. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान चैतन्य जे कुटस्थ चैतन्य, ते कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं राहणार हे दोन, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान आहे ना. मग एक कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारे बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, आणि त्या बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानात पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला काय म्हणणार, जीव चैतन्य. संस्कृत विचारसागरात किंवा आपल्या पंचदशीमध्ये त्याची व्याख्या केली आहे. चैतन्यम यदाधिष्ठानम लिंगदेहश्च पुणाचिच्छा लिंगदेहस्तात संगो जो उच्यते. म्हणजे अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान, बुद्धीच घ्या, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान याचं अधिष्ठान जे चैतन्य, त्या अधिष्ठान चैतन्याचं बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानात पडलेलं प्रतिबिंब, त्यास काय म्हणतात, जीव चैतन्य. त्यास काय म्हणतात, जीव चैतन्य. मग असं जीव चैतन्याचं लक्षण केलं, पण इथे काय म्हणले, कोणाचं प्रतिबिंब बोलायचं ना असं. हा, कोणात म्हणलं तर मग बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान, आणि कोणाचं प्रतिबिंब अधिष्ठान चैतन्याचं. कोणत्या चैतन्याचं, कुटस्थ चैतन्याचं आहे ना. इथे ब्रह्मचैतन्याचं म्हणायचं नाही, ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य एकच आहे, पण प्रक्रियेची भाषेत बोलायचं झालं तर कोणाचं म्हणावं लागेल, सगळ्याच आपलं ठरलं ना, सगळ्याच आकाशाला घटाकाश घटाकाश म्हणतो का आपण, नाही. कोणत्या आकाशाला घटाकाश म्हणतो, ज्याला घटाची उपाधी लागली त्यालाच आपण काय म्हणतो, घटाकाश. त्याच्यावर पडणारं प्रतिबिंब सांगत असताना त्याच्यामध्ये पडणारं प्रतिबिंब, हा, पण त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणारं कोणाचा आमचा प्रश्न आहे. ब्रह्माचं का कुटस्थ चैतन्याचं, प्रतिबिंब नाही कुटस्थ चैतन्याचं. तेच त्याचंच उत्तर द्यायला लागलो मी. सगळ्याच आकाशाला जसं आपण काय म्हणत नाही, घटाकाश, आपलं सगळ्याच आकाशाला घटाकाश म्हणत नाही, सगळ्या आकाशाला महाकाश म्हणतो. सगळ्याच आकाशाला घटाकाश म्हणत नाही. मग घटाकाश कोणत्या आकाशाला म्हणतो, जेवढ्याला घटाची उपाधी लागली त्याच पोकळीला काय म्हणतो, घटाकाश. तसं सगळ्याच चैतन्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात का, म्हणतात ना. सगळ्या चैतन्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात, पण सगळ्या चैतन्याला कोणतं चैतन्य म्हणत नाही, हा, कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. हे थोडं मनुष्य थोडा जरी गाफील राहिला तर इथे आउटच होतो आहे ना. मग सगळ्या चैतन्याला काय म्हणत नाही, कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. मग कोणत्या चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात, ज्याला घट कशाला इथं आता दृष्टिसिद्धांत चालला नाही, तर त्याला अंतकरणाची, बुद्धीची किंवा व्यष्टी अज्ञानाची उपाधी लागते, त्याला काय म्हणतात, कुटस्थ चैतन्य. ठीक ना. ज्याला बुद्धीची किंवा व्यष्टी अज्ञानाची उपाधी लागते त्याला काय म्हणतात, कुटस्थ चैतन्य. सगळ्या चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. मग बुद्धीत किंवा व्यष्टी अज्ञानात कोणत्या चैतन्याचं प्रतिबिंब, आता बोला कोणाचं मानावं लागेल, कुटस्थ चैतन्याचं मानावं लागेल. कोणाचं मानता येणार नाही. तुमचं चुकीचं आहे असं बिलकुल नाही, कारण तुमचं पण बरोबर पुढे सांगणारच आहे. पण तूर्त प्रक्रियेत चाललो ना आपण, प्रक्रियेत चालल्याच्या नंतर आपल्याला ते प्रक्रिये पद्धतीने ते चालू लागेल. तर ब्रह्मचैतन्याचं मग पुढे तेच म्हणणार आहे. उलट तुम्ही जे बोलता ब्रह्मचैतन्याचं म्हणायला काय हरकत नाही, कारण ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य एकच आहे. पण हे जाणून बोलणं, हे बोलणं कधी जाणल्याच्या नंतर आहे. पण प्रक्रियेच्या भाषेत आरंभाच्या काळात पांगुळ गाडा घेऊन चाललेला आहे, त्या काळामध्ये तिथे कोणाचं प्रतिबिंब मानावं लागेल, कुटस्थाचं. कारण सगळ्या चैतन्याला काय म्हणत नाही, कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. ज्याला व्यष्टी अज्ञान किंवा अंतकरणाची उपाधी लागली, त्या उपाधी अवचिन्न जे चैतन्य त्यालाच कुटस्थ चैतन्य नाव येतं. म्हणून बुद्धीत किंवा अंतकरणात कोणाचं प्रतिबिंब म्हणावं लागेल, कुटस्थ चैतन्याचं म्हणावं लागेल. कोणत्या चैतन्याचं म्हणून चालणार नाही, तूर्त ब्रह्मचैतन्याचं म्हणून चालणार नाही. पण आता इथं प्रश्न पडला प्रतिबिंब आहे ना. मग प्रतिबिंब पडण्याचे 2 प्रकार साधारणतः आपल्याला माहिती आहे, बघा बरं का. कारण हा जो पुढचा भाग आहे ना, हा बऱ्याच वेळेला चांगली जी जाणती विचारसागराचं चिंतन करणारी, पंचदशीचे चिंतन करणारी, सूक्ष्म चिंतन करणारी जी लोक आहेत ना, ते आपल्याला विचारतात, तुमचा ग्रंथ झाला विचारसागर. आपण म्हटलं हो, म्हणजे आम्हाला विचारला होता, हो म्हणले हो बरोबर. 4था तरंग झाला म्हटले हो. चैतन्याचे आर कोणते लगेच आपण पटकन सांगतो, कोणते दृष्टांत 4 आकाशाचे तेही सांगतो. मग जीव चैतन्याचं लक्षण काय लगेच आपण सांगतो, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारं बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्यास काय म्हणतात, जीव चैतन्य. उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाका एका विना एका कामा नाही, आपण बोलून जातो.
पण ते म्हणतात मग तिथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कसं काय, प्रतिबिंब पडतं म्हणजे काय पडतं असं विचारतात. आम्हाला विचारलं होतं मुरलीधर महाराज दूत आहे ना पंढरपूरचे, त्यांनी विचारलं होतं डॉक्टर बाबा तिथं पाठ घ्यायला आल्याच्या नंतर सांगा म्हणले कोण कोण. ते सगळे त्यातले फक्त 3 जण होतो, त्यात मी पण एक होतो. आमचे 3घाचे उत्तर बरोबर आले. पण बाकीच्यांचे त्याच्यातले 50 विद्यार्थी होते, कोणाचेच उत्तर बरोबर आले नाही. त्या सगळ्याला सांगितलं पुन्हा एकदा विचारसागर करा, चांगला करा. या 3घाला समजा करायची गरज नाही असं नाही, यांनी तर केला पाहिजे पण तुम्ही चांगला केला पाहिजे असं त्यांना बोलले. का? कारण प्रतिबिंब शब्दाचा अर्थ, प्रतिबिंब आपल्याला सामान्यतः माहिती आहे, आपण पावसाळ्याचे दिवस असतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोडावर काय होतात, डबकेस असतात आणि त्या डबक्यामध्ये आहे ना काय, कोणाचं प्रतिबिंब पडतं, वरच्या दिवसा म्हणलं तर सूर्याचं, रात्री म्हणलं तर चंद्राचं, चंद्र नक्षत्राधिकाचं प्रतिबिंब पडतं, बरोबर ना. मग तिथं काय, तिथे स्थिती काय, प्रतिबिंब असतं, स्थिती चंद्र किंवा सूर्यवर आहे आणि डबकं काय खाली आहे आणि मग त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. तसं आपल्याला वाटलं इथं प्रतिबिंब म्हणजे कोण, मग कशात प्रतिबिंब आहे, व्यष्टी अज्ञानात किंवा बुद्धीत. कोणाचं कुटस्थ चैतन्य म्हणजे चंद्र किंवा सूर्यासारखं कुटस्थ चैतन्य काय आहे, वर आहे आणि बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान खाली आहे आणि त्याच्यामध्ये काय पडलं, त्याचं प्रतिबिंब पडलं. असं आपल्याला प्रतिबिंब शब्दाचा अर्थ वाटू शकतो. पण असा इथं अर्थ आहे का? जर हो म्हटला तर मग तुम्हाला जीव चैतन्याचं लक्षण कळालं नाही. दुसरं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आपण हा ठीक दिसतो, छान, चला आहे ना. मग हे काय, मुख आहे आणि मुखाच्या समोर काय आरसा आहे आणि मुख काय बिंब आहे आणि त्याच्यात पडलं ते प्रतिबिंब आहे. मग मुखाचं कशात प्रतिबिंब पडतं, दर्पणात पडतं आहे ना. मग मुखाचं दर्पणात प्रतिबिंब पडतं पण ते दोघांचे कसे असतात, समोरासमोर असतात. तसं आपल्याला काय वाटेल, कुटस्थ चैतन्य असं समोर आहे ना आणि इकडे त्याच्या समोर कोण आहे, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान आणि त्या बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान रूपी दर्पणात कुटस्थ चैतन्याचं काय पडलं, प्रतिबिंब पडलं. आणि हो जर म्हटलं असं इथं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे का असं विचारते, हो म्हटला मग तुम्हाला पुन्हा विचारसागर केला पाहिजे. म्हणजे दोन्ही या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही. मग इथे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नेमका आहे काय, इथे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ असा आहे, अगदी दिसण्यासारखं माऊलीने सगळी व्यवस्था केली. आपली कल्पना करा, हे जपाकुसुमाचं फुल आहे. कशाचं फुल आहे, जपाकुसुमाचं, ते जास्वंदीचं फुल आहे ना. ते जास्वंदीचं फुल त्याला जपाकुसुम म्हणतात वाटतं संस्कृतमध्ये, जास्वंदीचं फुल. आणि ते कसं असतं आहे ना, तांबड्या वर्णाचं, रक्तवर्णाचं असतं आणि स्फटिक असतं पांढरा शुभ्र असतं. मग पांढरा शुभ्र स्फटिक आणि जास्वंदीचं लाल रक्तिमा हे जर दोन्ही एका देशात आल्या तर एकूण बघा तो स्फटिक कसा दिसू लागला, लाल दिसू लागला. पण स्फटिक लाल आहे का, नाही. स्फटिक कसा आहे, स्वच्छ आहे, श्वेत वर्णाचा आहे, पांढऱ्या वर्णाचा आहे, पण तो लाल दिसायला लागला. मग ती रक्तिमा आहे कोणाची, लाल, जास्वंदीच्या फुलाची. वाटली कोणाची, स्फटिकाची आहे ना, वाटली कोणाची, स्फटिकाची. तसं सत्ता स्फूर्ती जे अस्तिभाती प्रियत्व ते कोणाचं असतं, कुटस्थ चैतन्याचं. आणि वाटतं कोणाचं, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं आहे ना. वाटतं कोणाचं, बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञानाचं. वाटणं हेच या ठिकाणचं काय आहे, किंवा कुटस्थ म्हणजे याची असणारी लालिमा रक्तिमा ती स्फटिकाची वाटणं किंवा आता पाहताना अशी दिसते, याच्यातून त्या स्फटिकातून पाहिलं तर आणखी विशेष दिसते. म्हणजे मग ती लालिमा जास्वंदीच्या जपाकुसुमाच्या फुलाची असतात स्फटिकाची वाटणं. तसं अस्तिभाती प्रियत्व कुटस्थ चैतन्य रूपी जास्वंदीचं असताना स्फटिक रूपी अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञानाचं वाटणं, यालाच या ठिकाणी काय म्हणायचं, प्रतिबिंब. हा एक प्रतिबिंब शब्दाचा अर्थ. आणि दुसरा सरळ जर पाहिला, ते कंदिलाचं उदाहरण आपल्याला मागे गेलं. कंदिलात काय असते, टिमटिमती ज्योत असते. ती ज्योतीचा प्रकाश एकदम साधारण असतो, सामान्य असतो. पण त्याच वेळेला त्याच्यावर उजळून जर काच ठेवला का तो प्रकाश एकदम फाकला जातो, तो काय होतो, विशेष भावाला येतो. आता हे जे आपल्याकडे ट्यूब असतात, मोठे मोठे हॅलोजन असतात, मोठे मोठे बल्ब असतात फोकसचे, तर त्याच्यातली मधली जी ॲल्युमिनियमची तार असते त्याचा काही फारसा प्रकाश नसतो. तुम्ही बघा कधीतरी, तुम्ही ते असं फक्त व्यवस्थित ते बल्ब उडणार नाही अशा पद्धतीने प्रयोग करायला काय हरकत नाही. आम्ही हा प्रयोग करून पाहिलेला आहे. तर ते बलाचं ते बरोबर अगदी ते कशाला तरी कापायचा, तो काचवरचा आवरून काढून टाकायचा आणि मग तो बल्ब लावायचा. त्याचा प्रकाश रात्री दिवसा काहीच प्रकाशच जाणवत नाही, काही ती फक्त ती ॲल्युमिनियमची तार तेवढी चमकते बस. पण त्याच वेळेला तो जो कापून बरोबर काढलेला ना, तो लगेच त्याला लावा, तो लावल्याच्या नंतर एकदम प्रकाश पडतो. मग तो सामान्य असणारा प्रकाश काय झाला, विशेष भावाला आला. तसं कुटस्थ चैतन्याचं सत्सामान्य म्हणतात ना त्याला, सत्सामान्य असणारं जे अस्तिभाती प्रियत्व, त्याच्यावर अपंचकृत पंचमहाभूताचं मिलित सत्वांशाचं बनलेलं कोण आहे, अंतकरण. आणि ते सत्वांशाचं असल्यामुळे सत्वा संजय ते ज्ञान ते स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. आणि तो अंतकरण किंवा विष्टी अज्ञान रूपी काच काय केला, त्या कूटस्थ चैतन्य रूपी ॲल्युमिनियमच्या तारवरती ठेवला
आणि मग त्याद्वारा ते ज्ञान काय झालं, सामान्य असणारं अंतर्वृत्तीद्वारा विशेष भावाला आलं आहे ना. ते सामान्य असणारं विशेष भावाने अभिव्यक्त होणं हाच या ठिकाणी शब्दाचा कोणत्या शब्दाचा अर्थ आहे. प्रतिबिंब. हा सगळं आपण कशा करता बोललो, प्रतिबिंब शब्दाचा अर्थ हा घ्यायचा, ठीक ना. मग प्रतिबिंब शब्दाचे अर्थ कोणते दोन नाही. सूर्याचं डबक्यात प्रतिबिंब पडतं तसा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही, किंवा मुखाचं दर्पणात पडतं तसा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ नाही. तर जास्वंदची लालिमा जशी स्फटिकाच्या ठिकाणी दिसावी, किंवा कंदिलातला असणारा काच उचलून ठेवल्याच्या नंतर सामान्य असणारा प्रकाश विशेष भावाला यावा, तसंच चैतन्याचे असणारे सामान्य आभा प्रकाश ही अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान त्याच्यावर आहे ना, तो उजळलेलाच एक प्रकारचा काच आहे ना. पंचकृत पंचमहाभूत मिलित सत्वांशाचं ते कार्य असल्यामुळे मग तो सामान्य असणारी चैतन्याचा प्रकाश विशेष भावाला येणं, तो या ठिकाणी प्रकाश शब्दाचा अर्थ आपला प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. आणि असा जर तुम्ही प्रतिबिंब शब्दाचा अर्थ स्पष्ट सांगितला मग म्हणतात ठीक आहे, तुम्ही विचारसागराचं चांगलं व्यवस्थित चिंतन केलेलं आहे. अन्यथा ते म्हणतात तो तुम्हाला आणखी एकदा पाहायला पाहिजे. म्हणजे आम्हाला बोलले होते महाराज, ती आठवण झाली म्हणून बोललो. म्हणजे थोडक्यात काय, प्रतिबिंब शब्दाचा अर्थ या ठिकाणी हा आहे. जी जी बोला ना. ते अज्ञान आता फिटले, माझे दृष्टत्व मज भेटले, निज बिंबी प्रगटले प्रतिबिंब जैसे. पुन्हा एकदा सांगा तेवढी. ते अज्ञान आता फिटले, माझे दृष्टत्व मज भेटले. कारण द्रष्टा असणारा दुसरा कोणी नाही, तो म्हणजे मूळ साक्षीभूत दृक्मात्र द्रष्टा आहे, तो मला आत्मत्वाने प्राप्त झाला. निजबिंबी प्रगटले प्रतिबिंब जैसे. निजबिंबाच्या ठिकाणीच या प्रतिबिंबाचा काय झाला, एक प्रकारचा भास झालेला आहे. म्हणजे माऊली सुद्धा हेच आपल्याला सांगतात. म्हणजे काय, प्रतिबिंब शब्दाचा अर्थ दोन जो आपण व्यवहारात पाहतो तो अर्थ या ठिकाणी नाही, आणि जे दोन दृष्टांताने आपण पाहिलं तो या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. आणि हा प्रतिबिंब शब्दाचा अर्थ कळाल्याच्या नंतर आपल्याला कोणत्या चैतन्याचं लक्षण कळालं, एकंदर जीव चैतन्याचं लक्षण कळालं. मग जीव चैतन्य म्हणजे काय, अगोदर खाली कोण, म्हणजे अधिष्ठान म्हणून कोण, कूटस्थ चैतन्य, आणि त्याच्या आश्रयाने राहणारं वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी, आणि त्या वेष्टी अज्ञानात किंवा बुद्धीत कूटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. इथं फक्त बुद्धी किंवा अंतकर म्हटलेले, वेष्टी अज्ञान म्हटलेले नाही. आपण जाणीवपूर्वक आतापासूनच ते वेष्टी अज्ञान शब्द टाकतोय का, कारण पुढे त्याच्यावर शंका येणार आणि त्याचं उत्तर येणार आहे म्हणून. मग आपण सरळ इथं केलेलं लक्षण जर पाहायचं म्हणलं जीव चैतन्याचं, तर काय लक्षण केलं त्यांनी, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतकरण, आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्यास म्हणतात जीव चैतन्य. हे दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी, दृष्टांताच्या जलाकाशाच्या ठिकाणी, ठीक ना. मग अशा पद्धतीने या जीव चैतन्याचं लक्षण झाल्याच्या नंतर मग इथे प्रतिबिंब कोणाचं म्हटलं पाहिजे, कुटस्थ चैतन्याचं म्हटलं पाहिजे. कोणाचं म्हणून चालणार नाही, ब्रह्मचैतन्याचं म्हणून चालणार नाही. कारण सगळ्याच चैतन्याला काय म्हणत नाही, कुटस्थ चैतन्य म्हणत नाही. मग कोणत्या चैतन्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात, ज्याला अंतकरणाची अर्थात बुद्धी किंवा वेष्टी अज्ञानाची उपाधी लागलेली त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. पण काही ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं, हे सतीश महाराज बोललेत ना, काही ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतकरणात म्हटलेलं आहे. ते चुकीचं आहे का, मग नाही, तेही चुकीचं नाही. कारण तत्वतः पाहिलं तर घटाकाश आणि महाकाश काय आहे, एकच आहे ना. घट फोडला तर आगा घटू जेवी फुटे, तेथीचे आकाश लागे नीट वाटा लागे तरी भेटे एरवी काय चुके, माऊलीच प्रश्न विचारतात ना. मग घटाकाश आणि महाकाश काय आहे, तत्वतः एकच आहे. त्यामुळे घटाकाशात जे आकाश आहे ते महाकाश आहे असं म्हणलं तर, जाणून म्हणलं तर चालेल की नाही, चालेल, जाणून म्हणलं तर चालेल. मग तशा पद्धतीने शेवटी बोलतात काही ठिकाणी त्या बुद्धी किंवा अंतकरणात म्हणजेच वेष्टी अज्ञानामध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणतात, तर तेही जाणून म्हणलं तर चालेल. कारण तत्वतः ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य दोन नसून ते काय एकच आहे. बरं, त्यांच्यामध्ये जरी भेद असला तर तो कोणता आहे, औपाधिक आहे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. आता हा एकंदर विचार झाल्याच्या नंतर दृष्टांतातले कोणते आकाश दोन पहिले, घटाकाश आणि जलाकाश. तसं दोन चैतन्य आता पाहिले ती कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य आहे ना. कोणती दोन चैतन्य पाहिले आपण, कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. मग आता तत्वमसी महावाक्य आपल्याकडे, दोन वाक्य आपल्याकडे पहिल्या तरंगात होऊन गेले, एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य, ज्याच्यामध्ये जीव जगत परमात्मा याचं स्वरूप वर्णन केलेलं असतं त्यास म्हणतात अवांतर वाक्य, आणि ज्याच्यामध्ये जीव शिवाचं ऐक्य सांगितलेलं असतं त्याला म्हणतात महावाक्य. अशी 4 महावाक्य आहेत. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, आणि त्यातलं सर्वात प्रसिद्ध महावाक्य आहे तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, आहे ना. मग तत्वमसी महावाक्यातला तत्पदाचा अर्थ आहे ते ईश्वर चैतन्य वाच्यार्थाने, तोम पदाचा अर्थ असणारा तू जीव चैतन्य, आणि अशी म्हणजे आहेस ते ईश्वर चैतन्य, तू जीव चैतन्य आहेस, म्हणजे तू ईश्वर तू आहेस, असं वाच्यार्थ त्याचा होतो. पण खरंच सांगा, असा वाच्यार्थ अनुभवाला जुळतो
उत्तर आहे नाही का? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. आणि ते ईश्वर कसा? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वतंत्र, स्वतंत्र. मी जीव कसा? अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. आणि मग त्याचं माझं ऐक्य होईल का? होणार नाही. मग वाच्यार्थ कळाला का अनुभवाला जुळाला? वाचार्थ कळाला पण अनुभवाला जुळाला नाही. मग अनुभवाला जुळेला असा ज्या वृत्तीवरनं घेतला जातो त्यालाच म्हणतात लक्षार्थ. मग तिथे आपल्याला लक्षार्थ पाहावा लागतो. पण या लक्षार्था म्हणजेच भागत्याग लक्षणा, जहदाजहद लक्षणा कळण्याकरता याचा पुढे 6व्या तरंगात आपल्याला उपयोग व्हावा म्हणून इथे कोणतं महावाक्याच्या कोणत्या पदाचा कोणते 2 अर्थ आहेत? तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचे 2 अर्थ पाहिले? 2 चैतन्य म्हणजे तत्वमसी महावाक्य. आता हे 2 चैतन्य पाहिले ना आपण. पहिलं चैतन्य बोला कुटस्थ चैतन्य, दुसरं चैतन्य जीव चैतन्य. तत्वमसी महावाक्यातलं जीववाचक कोणतं पद? त्वम. तत्वमसी महावाक्यातलं जीववाचक पद कोणतं? त्वम. आणि त्वम पदाचा वाच्यार्थ हे चैतन्य आत्ता पाहणं चालू आहे ते जीव चैतन्य. आणि तत्वमसी महावाक्यातल्या त्वम पदाचा लक्षार्थ म्हणलं पहिलं चैतन्य कुटस्थ चैतन्य. ठीक ना? हे अशा पुढील लक्षणे करता आपल्याला उपयोग व्हावा म्हणून हे 2 लक्षण. आणि आता जेवढा आपण आशय बोललो ना तोच आशय सगळा इथे आता पंक्तीत दिलेला आहे. फक्त त्या पंक्ती आपण पाहून घेऊ. बघा कोणतं चैतन्य पाहत आहोत आपण? जीव चैतन्य. ते दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? जलाकाशाच्या ठिकाणी. ठीक ना? बघा काय म्हणतात? जीव चैतन्याचे लक्षण वर सांगितलेले एक कुटस्थ चैतन्य आणि पुढे म्हणतात अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत आहे किंवा अंतकरणात आहे. कारण बुद्धीने अंतकरण 1 का 2? एकच आहे. हा विषय आपल्याला मागं होऊन गेला. अंतकरण कशास म्हणतात? अंतकरण कशास म्हणतात? नाही, अंतकरणाचे प्रकार किती पडतात? मग हे पुढचं उत्तर बरोबर आहे. देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्यास अंतकरण असे म्हणतात. आहे ना? अंत म्हणजे आतकरण म्हणजे ज्ञानाचं साधन. देहाच्या आत जे ज्ञानाचं साधन आहे त्यास अंतकरण असे म्हणतात. अशा अंतकरणालाच किती नाव येतात? मग 4 नाव येतात. कोणते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग मन नाव कधी येतं? तत्र संकल्प विकल्पात्मक मन हा निश्चय. बुद्धी कधी येतं? तत्र निश्चयात्मिका बुद्धी. चित्त नाव कधी येतं? पूर्वपर अनुसंधान ठेवून चिंतन करतं तेव्हा. आणि अहंकार नाव कधी येतं? अनात्म पदार्थाचा अहम आहे ना अभिमान धारण करतं तेव्हा. बरोबर ना? मग त्याला बुद्धी म्हणलं चालेल की नाही? आणि अंतकरण म्हणलं चालेल की नाही? आणि चित्त म्हणलं तर चालेल. म्हणून इथे विकल्पाने पट ठेवले बुद्धी किंवा अंतकरण. मग अधिष्ठान कोण? कुटस्थ चैतन्य. बरोबर बोलत चला. छान. कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्माच्या वासना कोणात असतात? अंतकरणात. कारण कोणतं बदलला जातो देह? स्थूल देह बदलला जातो, सूक्ष्म देह तोच असतो. म्हणजे कोण बदलतो व्यवहारात? आपण म्हणतो आहे ना. हा आहे ना. कपडा बदलतो पण शरीर तेच असतं आहे ना. हा तर मला हे पुन्हा हे दाखवायचं कारण म्हणजे आपण हँडसेट बदलतो पण सिम कार्ड तेच असतं. तसं स्थूल देह बदलला जातो पण त्यातलं सिम कार्ड रूपी सूक्ष्म देह तोच असतो. सूक्ष्म देह म्हणजे कंसात अंतकरण. म्हणजे किती जन्माच्या अंतकरणात संस्कार असतात सांगता येत नाही. अनंत जन्माचे म्हणून शब्द टाकला बघा. अनंत जन्माच्या काय? वासना आहे ना. आणि आधी संसार मालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. अशा अनंत जन्माच्या वासना किंवा कर्माचे संस्कार. वासना किंवा कर्माचे संस्कार का म्हणतात? कारण कर्म होऊन जातं पण त्या कर्माच्या अंतकरणाच्या ठिकाणी काय असतात? संस्कार. संस्कार म्हणजे ज्ञानाची असणारी सूक्ष्म अवस्था त्यास काय म्हणतात? संस्कार. मग ते कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहे ती बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास आहे ना. कंसात देतात. प्रतिबिंब म्हणजे कोण? चिदाभास. चिदाभास शब्दाचा अर्थ आहे चित भिन्नत्व सती चितबद्ध भास येते ती चिदाभासा. चैतन्याहून भिन्न आहे पण चैतन्यासारखाच प्रकाशमान दिसतो म्हणून त्याला काय म्हणतात? चिदाभास. मग चिदाभास जड का चेतन? काय सतेज महाराज? चिदाभास जड का चेतन? आपण तरी बोला काहीच नाही बोलत. मला एक प्रश्न विचारायचा. बरं चिदाभास जड का चेतन? तर चिदाभास आज कोणी विचारलं चिदाभास जड का चेतन तर त्याला उत्तर द्यायचं चिदाभास जड कसा असेल. काय उत्तर द्यायचं? चिदाभास जड कसा असेल. चेतन तो म्हटलं म्हणा त्याला म्हणायचं ते तुम्ही म्हणा आम्ही म्हणणार नाही. कारण आपण चेतन म्हणलं तर तो म्हणणार पूर्व कधीतरी जड होता. ज्ञानोबरा ज्ञानी का अज्ञानी? उत्तर काय द्यायचं? ज्ञानोबरा अज्ञानी कसे असतील? तो जर मला ज्ञानी याचा अर्थ कधीतरी अज्ञानी होते आहे ना. असा त्याचा एक प्रकारचा आक्षेप येतो. त्याच्याकरता उदाहरण बाबा सांगत असतात बिरबल आणि बादशाचं. बिरबल आणि बादशाचं उदाहरण असं आहे की त्या बादशाचं एका पोपटावर प्रेम होतं.
काय मनुष्याचं ते आपल्या मारुती बाबाचं वाक्य आहे, दिल गाया गद्दी भी तो परी क्या चीज आहे ना. म्हणजे मनुष्याचं कोणावर कोणाचं प्रेम जडेल काही सांगता येत नाही. आणि प्रेम ज्याच्यावर असताना ती वस्तू जगात त्याच्यापेक्षा सुंदर काही वाटतच नाही. तो पोपटावर त्याचं मन जडलं, पोपटात सारखा सुंदर त्याला जगात काही वाटे ना. आणि मग राजा बोले दल हाले, त्यांनी त्या पोपटाच्या सेवेकरता 5 शिव 5 पांडव. कोणाच्या सेवेला? त्या पोपटाच्या. प्रत्येक गोष्ट ते पोपट जेवायला का, पोपट पाणी पिला का, वेळेवर आहे का, त्याला फिरायला न्यायला सगळं काय. आणि त्याच्यावर देखरेख पुन्हा बिरबलची. आणि कोणी जर मला पोपट मेला सांगेल तर मी त्याला फासावर देईल असं सांगितलं. पण ते एक दिवस आता जाताशी ध्रुव मृत्यू, ते पोपट मेला. आणि पोपट मेल्याच्या नंतर 5 सेवक 5 दिवस झाले पण एकही राजाकडे जायला तयार नाही. कारण जो गेला तो नाष्ट्यावरी जाणार, कारण राजा त्याला फासावर देणार. मग ते बिरबलच्या कानावर गेलं. बिरबल हजर जबाबी. बिरबल बादशाहकडे गेला आणि लगेच बादशाहने पहिली चौकशी केली, कारण त्याच्या प्रेमाची व्यक्ती कोण? पोपट. बिरबल बाकी सगळं बाजूला ठेव, आपल्या पोपटाचं कसं? कारण 5 सेवक आहे, 5 पैकी एकही 5 दिवस मधले आलाच नाही. मला काही विचार कोशाली कळले, मला जाणं झालं नाही. त्या पोपटाचं कसं? म्हणजे सरकार पोपट आहा आनंदात, म्हणजे आपल्या पोपटासारखा आनंदात दुसरा कोणी नाही. एक गोष्ट आहे मधले, म्हणजे त्याने एकदा अशी चोच वाचलेली आहे, तो आता मिटत नाही. त्याने डोळे एकदा उघडलेले, तो झाकत नाही. त्याने पंख पसरलेले, तो मिटत नाही. त्याने 5 दिवसापूर्वी पेरू ते काय डाळिंब वगैरे खाल्लं, आता तो पुन्हा काही खात नाही, इकडे तिकडे बघत नाही, उडत नाही, जागेवर झोपलेला आहे, पुन्हा उठत नाही. पण पोपट मात्र मजेत आहे. आता हे सगळं वर्णन कशाचं केलं? मृत्यूचं केलं. पण मृत्यू हा शब्द बोलला नाही. अरे म्हटले मूर्खा, एवढं सगळं बोलण्यापेक्षा मेला असं म्हणणं. म्हणले सरकार ते तुम्ही म्हणा. म्हणले का? कारण तुम्हाला कोण फासावर देणार? कायदा तुम्ही काढलेला आहे. पण आम्ही म्हटलं तर आम्हाला फासावर जावं लागणार. तसं चेदाबास काय प्रश्न काय केला? चेदाबास जड की चेतन? जड केव्हा होता? नाही, तो चेदाबास जड कसा असेल? उत्तर काय द्यायचं? चेदाबास आहे की नाही? चेतन तुम्ही म्हणा, आहे ना. आम्ही काय म्हणू? जड कसा असेल. कारण जड कसा असेल म्हणलं तर नंतर आम्हाला पुढचं काही अडचणी येत नाही. पण चेतन म्हणायचं तर मग ते तुम्ही म्हणा. म्हणजे जड कसा असेल याचा अर्थ काय? चेतनच आहे. पण आम्ही ते म्हणत नाही, कारण तुम्ही लगेच म्हणणार पूर्वी कधीतरी जड होता, आहे ना. बरं चेतन, बरं पुन्हा असं आहे का चेदाबास चेतन आहे असं म्हणलं तर काय येते? द्वैतापत्ती. चेदाबास चेतन आहे, मग चेदाबास एक चेतन आणि कुठंच ते एक चेतन झाले ना 2. आणि वेदांताला द्वैतापत्ती नकोय. बरं चेदाबास जर जड असेल, आहे ना, चेदाबास जर जड आहे असं म्हणलं, द्वैतापत्ती येऊ नये म्हणून, तर मग जड असणाऱ्या चेदाबासाला ज्ञान कसं होईल? तिकून नाही म्हणून चेदाबास काही नाही, जड नाही. मग काय आहे ते तुम्ही ठरवा, आहे ना. चेदाबास काही नाही, जड नाही. मग तिथे शब्द आला बघा. आता मग आता पाहिलं आपण, पहिलं कोण? अधिष्ठान. कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने अनंत जन्माच्या कर्माचे किंवा वासनेचे संस्कार ज्याच्यात आहेत ते बुद्धी किंवा अंतकरण. आणि त्या बुद्धी किंवा अंतकरणात कुटस्थ चैतन्याच पडले प्रतिबिंब, त्यास म्हणतात चेदाबास. आणि हे 3 मिळून जो होतं त्याचं नाव जीव चैतन्य. हे तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचा कोणता अर्थ? तत्वमसी महावाक्यातल्या कोणत्या पदाचा कोणता अर्थ? तर तोम पदाचा वाच्यार्थ. ठीक ना, तोम पदाचा वाच्यार्थ. तर तेच बोलतात बघा. यामध्ये फक्त आभासासच जीव म्हणत नाहीत. आता तुम्ही काय म्हणाल? आभासाला जीव म्हणावं. प्रतिबिंब पडलं कोणाचं? कुटस्थाचं. पडलं कोणात? बुद्धी किंवा अंतकरणात. मग त्या चिदाभासालाच काय? खरं जीवत्व कोणात आहे? चिदाभासातच आहे. मग चिदाभासालाच काय म्हणा? जीव म्हणा. म्हटले नाही म्हणता येणार. त्याचे जीवत्व नाही का? आहे, पण तरी त्याला जीवत्व एकट्याला देता येणार नाही. म्हणले का? कारण चिदाभास पडला कोणात म्हणलं तर कोणाकडे यावं लागतं? बुद्धीकडे. आणि पडला कोणाचा म्हणलं तर कोणाकडे जावं लागतं? कुटस्थाकडे. पडला कोणाचा तर कुटस्थाकडे, आणि पडला कोणात तर बुद्धीकडे. जसं बाळाला जन्म दिला कोणी? आईने, आहे ना. आणि जन्माला घालायला कारणीभूत कोण? वडील, आहे ना. मग असं जावं लागते की नाही. तसं चिदाभासाची आई कोण? मग बुद्धी. आणि त्याची पिताश्री कुटस्थ, आहे ना. म्हणजे या 3 एकत्र आले तर त्याचं नाव येतं जीव. ते 3 एकत्र आले की त्याचं नाव येतं जीव. मग जीवत्व खरं कोणात आहे? चिदाभासात आहे. पण तरी उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक एका वेळे एक काम नाही. उदक अग्नी धान्य 3 विभक्त आहे तोपर्यंत त्यांना 3 नाव आहे. आणि 3 एकत्र आले का सामूहिक नाव त्यांना काय? पाक, आहे ना. सामूहिक नाव पाक आहे. तसं किंवा ते महाभूताने अहंकार बुद्धियुक्त मेवची इंद्रियाने दशकंच 25 इंद्रिय गोचरा इच्छेदेश सुखम दुःखम संघातच चेतना धृती तत्क्षेत्र समासन स्वीकार उदार होतं. ते मला वाटतं 13व्या अध्यायातले 4था आणि 5वा श्लोक. हे एक पाहिलं तर 36 भरतात. आणि त्या 36 एक नाव द्यायचं क्षेत्र. 36 घटक एकत्र आले की त्याला काय नाव दिलं? क्षेत्र. तसे 3 वेगवेगळे असेल तर एकाला म्हणणार कुटस्थ, एकीला म्हणणार बुद्धी, एकाला म्हणणार चेदाभास, आहे ना. आणि 3 एकत्र आले का त्याला नाव देणार चैतन्य.
कोणतं? जीव चैतन्य. ठीक ना. म्हणून जीव जरी जीवत्व कोणात असलं, चिदाभासात असलं, तरी एकट्या चिदाभासाला काय म्हणता येणार नाही? जीव म्हणता नाही. एकटा चिदाभास असेल त्यावेळेला त्याला काय म्हणणार? चिदाभास म्हणणार. पण तिन्ही एकत्र आले तर त्याला काय नाव येणार? जीव चैतन्य. म्हणून म्हणतात बघा, याच चिदाभास असेही म्हणतात. हे तीन मिळून जीव चैतन्य. यामध्ये फक्त चिदाभासाच म्हणजे आभासाच म्हणजे चिदाभासाच काय म्हणत नाही, जीव म्हणत नाहीत. म्हणजे कसे? ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास काय म्हणतात? जलाकाश. जलाकाश म्हणताना तिकडे दृष्टांतात किती घेतलेत? 3. एक घट, त्याच्या आश्रयाने असणारं जल, आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब, त्या तिघाला म्हणूनच काय म्हटलो? जलाकाश. तसं इकडे घटाच ठिकाणी कोण? घटाच ठिकाणी कुटस्थ चैतन्य, आणि जलाच ठिकाणी कोण? त्याच्या आश्रयाने असणारं बुद्धी किंवा अंतकरण, आणि प्रतिबिंबास ठिकाणी कोण? हा चिदाभास. मग तिघाला म्हणून काय म्हणणार? जीव चैतन्य. बघा, यामध्ये फक्त आभासास जीव म्हणत नाहीत. ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबात जलाकाश म्हटले आहे, त्याप्रमाणे कूटस्थसहित चिदाभासास काय म्हणतात? जीव असे म्हणतात. आता या लक्षणात बुद्धीत कूटस्थाचे, बघा तुमचं उत्तर आता, या लक्षणात बुद्धीत कूटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते. पहिलं बोलणार आणि पुढं ते तुम्ही बोलला तेही बोलणार, पण तृत काय म्हणतात बघा, या लक्षणात बुद्धीत कूटस्थाचे प्रतिबिंब आहे, ब्रह्मचैतन्याचे नाहीत असे ठरते. म्हणजे कारण की बिंबरूप कोण मानलेलं आहे? कूटस्थ मानलेलं आहे. कोणत्याला चैतन्याचं लक्षण चाललं? बिंबरूप कूटस्थाचं चाललं ना. मग तुम्ही घटाकाशाचं म्हणून तुम्ही प्रयोग केला तर असेल तर घटावचन आकाशच घेतलं पाहिजे, व्यापक आकाश घेऊन चालणार नाही. म्हणून म्हणतात कारण बिंबरूप कूटस्थ सांगितलं आहे, म्हणून पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे, पण हे प्रतिबिंब शब्दाचा अर्थ दोन घेता येत नाही. पाण्यात सूर्याचं आणि आरशात मुखाचं ते दोन घेता येत नाही, ते सांगतात बघा. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर कोण? आपण काय म्हणू मग? तसं प्रतिबिंब शब्दाचा अर्थ घेतला, बुद्धी खाली आहे आणि त्याच्यापासून काही उंचीवर कोण आहे? कुठंच आहे, आणि त्याचं प्रतिबिंब कोणात? बुद्धीत. पण हा अर्थ इथे घेता येत नाही. किंवा बुद्धी त्याच्या समोरच कोण आहे? कुठंच आहे, आणि त्या म्हणजे आरशासमोर मुख असतं तसं, आणि मग त्या बुद्धिरूपी दर्पणात कुटस्थरूपी मुखाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, असं या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ घेता येत नाही. बघा, हे दोन्ही वाक्य बोलतात. पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीच्या समोरासमोर किंवा काही उंचीवर कुटस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते, असा या प्रकरणात प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही. ठीक ना. मग कसं आहे तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता, आपण बोललो की नाही, लाल रंगाच्या फुलावर म्हणजे त्याचा पासून जास्वंदीचं फुल, त्यावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये तांबडेपणा दिसून येतो. मग तांबडेपणा कोणाचा? त्या जास्वंदीच्या फुलाचा. आणि वाटतो कोणात दिसून आला? स्फटिकात आहे ना. तसं या ठिकाणी सिद्धांतात मग स्फटिकाच्या ठिकाणी कोण घ्यायचं? स्फटिकाच्या ठिकाणी सिद्धांतात कोण घ्यायचं? स्फटिकाच्या ठिकाणी कोण घ्यायचं? बुद्धी किंवा अंतकरण. छान. आणि त्या जास्वंदीच्या फुलाच्या ठिकाणी कोण घ्यायचं? कुटस्थ चैतन्य. म्हणजे कुटस्थ चैतन्याची लाल एक असणारा ज्ञानरूपी प्रकाश हा कोणाच ठिकाणी दिसतो? स्फटिक रूपी बुद्धी किंवा अंतकरणात प्रतीतीला येतो. ठीक ना. असा या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावर स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो. तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे काय आहे? प्रतिबिंब आहे. कारण तांबडेपणा आहे कोणाचा? फुलाचा. आणि वाटतो कोणाचा? स्फटिकाचा. तसा आस्ती भाती प्रियत्व आहे कोणाचं? कुटस्थाचं. वाटतं कोणाचं? अंतकरणाचं आहे ना. अंतकरणाचं किंवा बुद्धीचं किंवा व्यष्टी अज्ञानाचं. म्हणजे हेच काय झालं या ठिकाणी प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आहे. त्याप्रमाणे कुटस्थाच्या आश्रयावर असणारी बुद्धी किंवा अंतकरण आणि त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे विशेष रूपता, म्हणजेच कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची विशेष रूपता म्हणजे विशेष अभिव्यक्ती, विशेष भवन, त्याच कुटस्थाचे काय म्हणतात? प्रतिबिंब असं म्हणतात. म्हणजे सामान्य प्रकाशात स्वच्छ उपाधीचा संबंध झाला असता. सामान्य प्रकाशाला कोणत्या उपाधीचा संबंध झाला? स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर त्या उपाधीमुळे प्रकाशाला काय येते? विशेषता येते. जसं कंदिलावर काच उजळून ठेवला का तो सामान्य असणारा प्रकाश विशेष भावाला येतो. तेच उदाहरण देतात. याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता. दिव्यावर काचेची नळी ठेवणं म्हणजे कंदिलावर काच उजळून ठेवणं, किंवा आपण म्हणलो ते ॲल्युमिनियमचे तार त्याच्यावर हे ट्यूबची नळी काय करतात? ठेवतात. आणि मग ते सामान्य असणारा प्रकाश काय होतो? विशेष भावाला येतो. म्हणून म्हणतात ज्याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वांस येते. त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे कोणाचे कार्य आहे? अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्व गुणाचे कार्य आहे ना. अपंचकृत पंचमहाभूताच्या अपंचकृत आणि पंचकृतमध्ये फरक काय? एकामेकामध्ये भूत एकत्र झाली त्याला पंचकृत म्हणायचं, आणि एकामेकामध्ये ती एकत्र आली नाही
त्याला अपंचीकृत म्हणायचं. त्या अपंचीकृत पंचमहाभूतालाच एक नाव आहे पंचतन मात्रा. काय म्हणायचं? पंचतन मात्रा. पंचीकृत पंचमहाभूताला म्हणतात पंचमहाभूत. म्हणजे स्थूल भावाला आले तर पंचमहाभूत आहे आणि सूक्ष्म स्वरूपात एकमेकामध्ये मिश्र झाले नाही त्याला पंचतन मात्रा किंवा अपंचीकृत पंचमहाभूत असं म्हणतात. आणि त्या सगळ्याच एक प्रकारचा थोडा सत्वगुण काढला आणि मग त्याचं जे बनलं त्याचं नाव आहे अंतःकरण बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान. ठीक ना, त्याचंच नाव आहे. किंवा त्या कारणरूप पंचतन मात्राचं जे एक काढलेलं आहे लगड तर त्याला काय म्हणा? वेष्टी अज्ञान. आणि त्याचं बनवलेलं अंतःकरण बुद्धी त्याला काय म्हणा? ते त्याचं कार्य. अंतःकरण किंवा बुद्धी कार्य आहे आणि त्याचं कारण म्हणलं तर अपंचीकृत पंचमहाभूत याचा असणारा मिलित सत्वांश त्याला वेष्टी अज्ञान म्हणा आणि त्याचं झालं कार्य त्याला की बुद्धी किंवा अंतःकरण म्हणा. मग त्या प्रतीती आपलं त्याप्रमाणे बुद्धी किंवा अंतःकरण हे पंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचे कार्य आहे आणि सत्वगुणाचं कार्य असल्यामुळेच त्याच्यात ज्ञान होतं. सत्वात संजयते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहतो भवतो अज्ञानमेवच असं 14व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये परमात्मा आपल्याला सांगतात. मग सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून कसे आहे? ते स्वच्छ आहे. आणि यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतःकरणात जी काय आहे विशेष प्रकाशता तेच कुटस्थाचे काय आहे? प्रतिबिंब आहे. व त्यालाच काय म्हणतात या ठिकाणी? आभास. आभास म्हणजेच कंसात छेदाभास. आभास, छेदाभास, प्रतिबिंब हे तिन्ही शब्द कसे आहे? आभास, छेदाभास, प्रतिबिंब, फल हे सगळे शब्द एक अर्थवाचक आहेत. आता कोटे कोटे आता ते बघा कोटे कोटे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतःकरणात होते असे म्हणतात. पुढे बघा कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने काय आहे? एकच आहे. पण हे स्वरूपाने एकच आहे म्हणून बोललं जाणून बोललं तर ब्रह्माचे प्रतिबिंब म्हणले तरी चालेल. कोणात? बुद्धीत किंवा अंतःकरणात. पण जोपर्यंत जाणलं नाही ते दोन एक आहे बादनिष्ठी आपला झाला नाही त्यांच्यात औपाधिक भेद आहे वास्तव अभेद हे माहिती नाही. मग अशा काळामध्ये बुद्धी किंवा अंतःकरणामध्ये कोणाचं प्रतिबिंब मानलं पाहिजे? कुटस्थाचंच मानलं पाहिजे. कोणाचं मानून चालणार नाही? ब्रह्मचैतन्याचं मानून चालणार नाही. कारण बिंबस्थाने कोण स्वीकारलेलं आहे? कुटस्थ स्वीकारलेलं आहे म्हणून. ठीक ना. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही. आता ते मागे नाही बोलले का? तुम्ही कोणाचं प्रतिबिंब माना घटाकाशात? त्याच्याला त्या रूपवान दृष्टांतात रूपवान नक्षत्राचं प्रतिबिंब माना. कोणाचं मानू नका? अरूप आकाशाचं मानू नका. तर तिथे काय उत्तर दिलं होतं? अगं गुडघे इतक्या पाण्यामध्ये जी विस्तीर्णता गंभीरता दिसते ती कोणाचं मानलं पाहिजे प्रतिबिंब? अरूप आकाशाचं मानलं पाहिजे. तसंच शंका या ठिकाणी घेतली. तुम्ही काय म्हणणार? कोणाचं प्रतिबिंब माना? तर अरूप आकाशाचं प्रतिबिंब कसं? आपला अरूप चैतन्याचं प्रतिबिंब होईल कसं? कोणामध्ये? अंतःकरणरूपी घटामध्ये. तर त्याचं उत्तर देतात बघा. आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी काय होते? प्रतिबिंब होते. कसे? तर प्रतिध्वनिरूप प्रतिबिंब. आपण काल बोललो तर एखाद्या खोलदरीत गेल्याच्या नंतर आपण हॅलो म्हटलं का तिकून आपल्याला तसंच रिप्ले बरोबर येतो. मग रूपरहित आकाशाच्या ठिकाणी रूपरहित शब्दाचे असं म्हणा प्रतिध्वनिरूप प्रतिबिंब जसे संभवते होते. हे आकाश दृष्टांतामध्ये बाकी सांगितले की नाही? सांगितले आहे. मग या करतात त्याचप्रमाणे रूपरहित कोण आहे? चैतन्य. पण रूपरहित चैतन्याचं अंतःकरणामध्ये सत्ता स्फूर्तिरूप काय होतं? प्रतिबिंब होतं. सत्ता स्फूर्तिरूप काय होतं? प्रतिबिंब होतं. सत्ता म्हणजे आहे, स्फूर्ती म्हणजे ज्ञान आणि आस्ती भाती प्रियत्व त्याला म्हणतात सत्ता स्फूर्तिरूपी प्रतिबिंब होतं. म्हणजे सामान्य चैतन्य त्यावेळेला त्याची सत्ता स्फूर्ती आपल्याला कळत नाही आणि अंतःकरणाच्या माध्यमातून कळते. मी आहे, माझं शरीर आहे ना, मला आनंद होतो. म्हणजे आस्ती भाती प्रियत्व प्रतीतेला आलं की नाही आपल्याला? ते सामान्य असणारं विशेष भावाला प्रतीतेला आलं म्हणजे ते प्रतिबिंब रूपाने प्रतीतेला आलं. याकरिता बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब होते काय झाले? सिद्ध झाले. मग अशा रीतीने एक कुटस्थ चैतन्य, दोन बुद्धी आणि तीन त्या बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून कोणत्या चैतन्याचे लक्षण? जीव चैतन्याचे लक्षण झाले. आणि कोणतं महावाक्य? तत्वमसी महावाक्य. या महावाक्यात पहिलं पद तत्, दुसरं त्वम, तिसरं असी असे तीन पदे आहेत. त्याचा अर्थ पहिलं तत्पद म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम पद म्हणजे तू जीव चैतन्य आणि अशी म्हणजे आहेस. अशा एकंदर महावाक्याचा अर्थ काय झाला? ते ईश्वर चैतन्य तू आहे असा आहे. पण या महावाक्यात तू म्हणजे त्वम या अर्थी जे त्वम पद आहे त्या त्वम पदाचा कोणता अर्थ? वाच्यार्थ. आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य म्हणजे पहिलं आता हे दुसरं चैतन्य पाहिलं जीव चैतन्य त्वम पदाचा काय झाला? वाच्यार्थ. आणि पहिलं पाहिलेलं कुटस्थ चैतन्य त्वम पदाचा झाला लक्षार्थ. आता प्रश्न पडला वाच्यार्थ म्हणजे काय? तर खाली टिप्पणीत दिला आपण बोललो पुन्हा. वाक्यातील शब्दापासून शब्दाने जो अर्थ होतो किंवा कळतो त्याला काय म्हणतं? वाच्यार्थ. घट म्हणलं तर काय समोर येतं? मातीचं भांडं आहे ना. पट म्हणलं तर हे वस्त्र,
मग हा कोणता अर्थ झाला? वाच्यार्थ. बरं, वाच्यार्थ कळतो आणि अनुभवाला जुळतो त्यावेळेला कोणत्या अर्थाची गरज नसते? लक्षार्थ करण्याची गरज नसते. आग्ने जलेन सिंचते, वाक्य कळालं का अर्थ कळाला का पटला? पण जलेन सिंचते वाक्यही कळालं, अर्थही कळाला आणि पटलाही. मग आता इथं काही लक्षार्थ करण्याची गरज नाही. पण मागे आपण बोललो आग्नेना सिंचती, आग्नेने सिंचन करतो. हा वाक्यार्थ कळाला की नाही? कळाला, पण पटला का? नाही पडलं. आहे ना, कळाला पण पटला नाही, अनुभवाला जुळाला नाही. त्यावेळेला आपल्याला लक्षणं करावी लागली. आग्नेना सिंचती म्हणजे आग्ने नावाची एखादी स्त्री, तिच्याकडनं सडा टाकला जातो. आता जुळाला की नाही? मग हा कोणता अर्थ केला आपण? लक्षार्थ केला. तसं या ठिकाणी तत्वमसी महावाक्यातल्या वाक्याचा अर्थ काय झाला? ते ईश्वर चैतन्य तू आहे. पण अर्थ कळाला का? कळाला. कळाला अर्थ ते ईश्वर चैतन्य असं कळाला, पण अनुभवाला जुळाला का? नाही. पटला का? नाही. कार लक्षण साम्यात एकत्व सिद्धीन लक्षण साम्य होत नाही. मग त्याच्याकरता आपल्याला तत्वमसी महावाक्यातलं जे तोम पद आहे त्या तोम पदाचा वाच्यार्थ कोण लक्षार्थ कोण कळायला पाहिजे? तत्पदाचा वाच्यार्थ कोण लक्षार्थ कोण कळायला पाहिजे? मग आतापर्यंत आपल्याला कोणत्या पदाचे दोन अर्थ कळाले? तोम पदाचे दोन अर्थ कळाले. तोम पदाचा वाच्यार्थ कोण? मग नंबर 2चं जीव चैतन्य. दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? जलाकाशाच्या ठिकाणी. तत्वमसी महावाक्यातल्या तोम पदाचा लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? घटाकाशाच्या ठिकाणी. पण हेच एक तोम पदाचाच वाच्यार्थ लक्षार्थ कळून चालेल का? तत्पदाचं पण कळायला पाहिजे. तत्पदाचे कोणते दोन अर्थ कळायला पाहिजे? वाच्यार्थ आणि लक्षार्थ. मग तत्पदाचा वाच्यार्थ कोणतं चैतन्य? ईश्वर चैतन्य. लक्षार्थ कोणतं चैतन्य? ब्रह्मचैतन्य. नाही, तत्पदाचं म्हणतात लक्षार्थ ब्रह्मचैतन्य आणि वाच्यार्थ म्हणलं का ईश्वर चैतन्य. आणि मग तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर चैतन्य दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? मेघाकाशाच्या ठिकाणी. आणि लक्षार्थ म्हणलं ब्रह्मचैतन्य दृष्टांतातल्या कोणत्या आकाशाच्या ठिकाणी? महाकाशाच्या ठिकाणी. मग ते दोन चैतन्य आपले पाहणे आणखी बाकी आहे, पण हे दोन चैतन्य आपले आता झाले. हे एक पंक्ती एवढी वाचून घेतो. या महावाक्यात तू या अर्थी जे त्वम पद आहे त्या त्वम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे. म्हणून अहम पदाचा वाच्य कोण? जीव आणि लक्ष कोण? कुटस्थ आहे. केवळ कुटस्थ आहे. केवळ कुटस्थ चैतन्य घेतलं का लक्ष? म्हणजे 3 घेतले तर वाच्य आणि 1 घेतलं तर लक्ष. 3 घेतले तर म्हणजे कोण? कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रय असणारे बुद्धी किंवा अंतकरण आणि त्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. हे 3 म्हणून आले का जीव चैतन्य. हा तत्त्वम पदाचा वाच्यार्थ आहे. आणि केवळ कुटस्थ चैतन्य घेतलं तर ते काय आहे? लक्षार्थ आहे. असा त्वम पदाचा विचार आपला झाला. पुढे कोणत्या पदाचा करणार? तत्पदाचा. आणि मग दोघाच्या आशीचं म्हणजे एकत्वाचा विचार पुढे येणार. कारण काय सिद्ध करायचं आहे आपल्याला? जीव ब्रह्म ऐक्य सिद्ध करायचं आहे. कारण त्याला भेद प्रतीतेला आला. कशाने? श्रुती युक्ती अनुभूतीने. शिष्याला काय प्रतीतेला आला? भेद. तर आता श्रुतियुक्ती अनुभूतीने काय आहे? अभेद आहे. हे सांगण्याकरता हा प्रकार आपला चालू आहे. आता आपण अर्ध्यात आलो. अर्धा प्रकार आणखी बाकी आहे, त्याचा विचार उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय.